पण आणि आपल्या केस कारण ड्राफ्टिंगच जर आपलं योग्य नसेल तर आपलं कितीही आपण चांगली केस चालवली तर ड्राफ्टिंग जर आपलं योग्य नसेल तर आपला दावा हा सर्वाइव्ह होऊ शकत नाही. आमचे सिनियर आहेत, पाटील साहेब आहेत कोर्टातले, आणि इतर सिनियर्स आहेत, प्रमोद पाटील साहेब आहेत. या सर्व सिनियर्सनी आपल्याला हीच गोष्ट शिकवलेली आहे की दावा हा जो असतो हा वकिलाचा इट्स अ चाइल्ड ऑफ द प्लीडर. एखादा जसा मुलाला लहानाचा मोठा करतो तर तसा तो दावा असतो. तो दावा जर आपण त्याला योग्यपणे ड्राफ्ट केला नाही, योग्यपणे त्याच्यामध्ये सर्व गोष्टींचा अंतर्भाव केला नाही, तर तो पुढे जाऊन फेल होईल. त्यामुळे हा दावा दाखल करण्यापूर्वी प्री ड्राफ्टिंग मी ज्याला म्हणतो आपण ज्याला, की ड्राफ्टिंग करण्यापूर्वीची जी तयारी आहे ती देखील तितकीच महत्वाची आहे. आणि त्यामुळे सर्व पुरावे आणि इन्स्ट्रक्शन घेतल्यानंतरच आपण ड्राफ्टिंगला बसायचंय. आता दुसरं जर आहे ड्राफ्टिंग करायला बसल्यावरती, आता ही सगळी माहिती आली आपल्याकडे, पुरावे आले, काय करायचं आहे, कुठला दावा करायचा आहे हे पण आपलं ठरलं. तर समजा उदाहरण जसं आपण घेतलं होतं की एका माणसाला घराबाहेर काढण्यात आलेलं आहे जबरदस्तीने, असं जर म्हटलं तर आपण काय ठरवलं, कुठला दावा करायचा? तर आपण त्याला कोणी घराबाहेर काढलंय, त्याला त्याच्या दुसऱ्या एखाद्या अनोळखी माणसाने येऊन, गावातल्या गुंडाने येऊन त्याला घराबाहेर काढून त्याच्या घरावर कब्जा केलेला आहे. असं जर केस असेल तर आपण त्याला, आता तो जो घरातून बाहेर काढणार आहे त्याचा काही त्या प्रॉपर्टीशी संबंध आहे का? जर तो त्याचा कोणी असेल, घर मालक असेल, तर तो वेगळा दावा होईल. आपण रेंट ऍक्ट खाली आपण करू शकतो. जर तो अनोळखी व्यक्ती आहे, त्याचा काही संबंध नाही, पण त्यांनी जबरदस्ती कब्जा याचा घेतलेला आहे, जरी तो मालक असेल, पण जबरदस्ती कब्जा घेणं हे आपल्याला माहिती आहे की कुठलाही कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केल्याशिवाय कुणाचाही कब्जा जबरदस्ती घेता येत नाही. जर असं कोणी केलं असेल तर आपण स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट प्रमाणे सेक्शन 6 प्रमाणे दावा करू शकतो. तर आपण समजा ठरवलं की हा दावा आपण स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट प्रमाणे सेक्शन 6 प्रमाणे दावा करायचा. म्हणजे याचा अर्थ आपली आता दिशा ठरलेली की आपल्याला कुठला दावा करायचा, किंवा लँडलॉर्ड टेनंट्स आहे, लँडलॉर्डने आम्हाला घर मालकाने जबरदस्ती कब्जा घेऊ नये म्हणून मनाई हुकमाचा दावा करायचा आहे, किंवा आपण घर मालक आहोत तर आपल्याला भाडेकरू भाडं देत नाही, तो चुकीच्या गोष्टी करतोय त्या प्रिमायसेस मध्ये, तर त्याला बाहेर काढण्यासाठी आपल्याला त्याच्याकडून कब्जा मागण्याचा दावा करायचा. जो काही डिसिजन आहे आपला हा झालेला आहे आणि आता आपण ड्राफ्टिंगला बसलेलो आहोत. आता ड्राफ्टिंगला बसल्यावरती आपण आपल्याकडे कुठल्या गोष्टी हव्यात? तर पहिली गोष्ट, नॉर्मली एक प्रश्न विचारला जातो की ड्राफ्टिंग कसं करावं, इंग्लिशमध्ये करावं, मराठीत करावं, की इंग्लिशमध्ये ड्राफ्टिंग केलं तर फार चांगला होतो का फायदा, मराठीत केलं तर काय बाबा कमी फायदा होतो का, असं ज्युनियर लोक किंवा आपले मित्र आपल्याला कधी विचारतात. तर असा कुठलाही नियम नाहीये की इंग्लिशमध्ये ड्राफ्टिंग केलं पाहिजे की मराठीत केलं नाही पाहिजे किंवा मराठीत केलं पाहिजे. ड्राफ्टिंग हे कुठल्याही भाषेत करावं, ज्या भाषेवरती आपलं प्रभुत्व आहे आणि जी भाषा आपल्याला आणि पक्षकाराला चांगली समजते आणि ज्या भाषेतनं आपण चांगलं त्याची बाजू मांडू शकतो त्या भाषेतनं करा. तर जरी मराठीतनं ड्राफ्टिंग केलं तरीही काही नाही, आपल्या कोर्टाची भाषा मराठी आहे, त्यामुळे असा कुठलाही हे नाहीये की मराठीत करू नये. काही ठराविक कोर्टात जिथे जिथे लोकल लँग्वेज ज्या ज्या ठिकाणी चालते त्या त्या ठिकाणी त्या त्या भाषेतनं ड्राफ्टिंग होतं. फक्त उच्च न्यायालयात मान्य, सर्वोच्च न्यायालयात इंग्रजीमध्ये चालतं. तर आता ड्राफ्टिंगला बसल्यानंतर आपल्याकडे कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे आणि कुठली तयारी आपली झालेली पाहिजे, या बाबतीत जर म्हणायला गेलं तर पहिली गोष्ट, ड्राफ्टिंगचा सरळ सरळ संबंध येतो लिखाणाशी आणि भाषेशी. त्यामुळे आपलं भाषेतलं व्याकरण हे आपण पहिल्यांदा त्याला धार लावून घेतली पाहिजे. कारण असं आपण खूप वेळा बघतो की आपण आपली भाषा, मातृभाषा मराठी असेल, आपल्याला इंग्लिश येत असेल, तरी पण ग्रामर हा जो विषय आहे हा नेहमी आपण दुर्लक्षित कधी कधी केला जातो आणि त्याचं फार मोठं नुकसान आपल्याला ड्राफ्टिंग करताना येऊ शकतं. त्यामुळे ग्रामर ही गोष्ट, आणि कुठल्याही गोष्टीला शिकण्याला कुठली वेळ नसते. जर आपल्याला चांगलं ड्राफ्टिंग करायचं आहे तर आपल्याला चांगलं ग्रामर आलंच पाहिजे. आपण म्हटलो आता शाळा गेली मागे, तसं करून चालणार नाही. जर शाळेमध्ये आपली ग्रामरची तयारी थोडी राहून गेली असेल तर आजच्या घडीला देखील आपण ग्रामरचं पुस्तक काढून चांगलं ग्रामर आणि चांगलं पंक्च्युएशन करणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुमचं ड्राफ्टिंग हे परिपूर्ण होणार नाही, तुमच्या कामाचं तुम्हाला समाधान मिळणार नाही, तुमच्या कामामुळे पक्षकाराला न्याय तुम्ही पूर्णपणे देऊ शकणार नाही.
त्यामुळे ग्रामर ही फार मोठी एक महत्वाची गोष्ट आहे ड्राफ्टिंग मध्ये, आणि ग्रामरचा आपण चांगला अभ्यास करणं फार आवश्यक आहे. आता साहेब जर बघितलं, ग्रामर हे एक आस्पेक्ट बघितला, दुसरा आस्पेक्ट आहे की ड्राफ्टिंगला बसल्यावर आपली मनस्थिती पण व्यवस्थित आपण ठेवून शांतपणे न घाबरता आणि कुठल्याही घाई गडबड न करता काळजीपूर्वक अलर्ट राहून आपण ड्राफ्टिंग करताना अलर्ट असलं पाहिजे, आणि योग्य मांडणी आपल्याला करायची आहे. त्यामुळे कुठलीही चुकीची गोष्ट आपण ड्राफ्टिंग मध्ये लिहिणं हे आपल्यासाठी घातक ठरू शकतं. ड्राफ्टिंग करताना कुठली गोष्ट लिहिली पाहिजे याचं पण भान ठेवलं पाहिजे, आणि कुठली लिहायला नको. आपण आपल्याच पक्षकाराला नुकसान होणार नाही अशी गोष्ट कुठली लिहिणं, कुठलंही चुकीचं ऍडमिशन देणं, कुठलीही चुकीची कबुली देणं ड्राफ्टिंग मध्ये हे आपल्या पक्षकारासाठी आणि आपल्यासाठी, आपल्या करिअरसाठी घातक गोष्ट आहे. त्यामुळे शांत चित्ताने आणि चांगला कुठलाही ऍडमिशन न देता अलर्ट राहून, कारण आपल्याला कुठल्या कायद्याच्या खाली आपण दावा ड्राफ्ट करतोय याचा विचार करताना दाव्यासाठी आपण ज्या कायद्याच्या अंतर्गत दावा दाखल करतोय त्याचा देखील अभ्यास आपण करून बसणं आवश्यक आहे ड्राफ्टिंगला बसण्यापूर्वी. समजा आता जसं आपण उदाहरण घेतलं की रेंट ऍक्ट मध्ये आपण दावा करतोय किंवा स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट मध्ये आपण दावा करतोय, तर त्या कायद्याचे प्रोव्हिजन्स आपण पुन्हा एकदा, आपण डिग्री घेतली, आपण वकिली करतोय, पण पुन्हा एकदा ते प्रोव्हिजन्स पुन्हा एकदा वाचणं, रिफ्रेश करणं, त्या दृष्टीने कोणते रुलिंग्स आहेत की कुठल्या दृष्टीने तो कायदा आपल्याला चांगला समजून आणि त्याच्यामध्ये आपल्या, कारण क्लायंटनी दिलेल्या इन्स्ट्रक्शन्सला, क्लायंटनी दिलेल्या माहितीला कायद्याच्या चौकटीमध्ये बसून सादर करणं हेच ड्राफ्टिंग आहे. त्याच्यामुळे कायद्याची चौकट काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला नीट त्याच्यामध्ये पूर्ण स्पष्ट ज्ञान आपलं झालं पाहिजे, मग आपण ते ड्राफ्टिंगला बसलं पाहिजे. तर ड्राफ्टिंगला बसण्याआधी त्या केसच्या फॅक्टशी निगडीत जे कायदे आहेत त्याचा आपण आपल्या स्पष्ट त्याचं पहिल्यांदा ज्ञान घेणं आवश्यक आहे, आणि मग आपण ड्राफ्टिंगला बसणं पाहिजे. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे सीपीसी. सीपीसीचं ज्ञान हे आपल्याला फार महत्वाचं आहे ड्राफ्टिंग मध्ये आणि एकूणच आपल्या वकिलीमध्ये, सिव्हिल वकिलीमध्ये. त्यामुळे सीपीसीचं नॉलेज हे वाचन आणि त्याचं ज्या रिलेव्हंट प्रोव्हिजन्स आहेत, आपण एखादा दावा ड्राफ्ट करतोय तर काही प्रोव्हिजन्स, सगळ्या प्रोव्हिजन्स आपल्याला नेहमी प्रत्येक केसमध्ये काही सगळ्या प्रोव्हिजन्स आपल्याला वापरायला लागतातच असं नाही. त्यामुळे कधीही आपल्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा पुन्हा एकदा रिफ्रेश करणं हे फार जरुरी आहे. आता आपण जेव्हा ड्राफ्टिंगला बसतो तर क्लायंटच्या फायनल इन्स्ट्रक्शन्स आपण घेऊन बसतो की आपल्याला काय फॅक्ट्स टाकायचे आहेत. ज्या फॅक्ट्स टाकायचे आहेत त्या आपल्याला फायनल इन्स्ट्रक्शन ज्या क्लायंटच्या आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिल्या मीटिंग मधून घेतलेल्या आहेत त्या फायनल इन्स्ट्रक्शन्स घेऊन, कायद्याच्या प्रोव्हिजन्स घेऊन आणि आपण तिथे ड्राफ्टिंगला बसतो. आता ड्राफ्टिंग करताना आपल्याला कशाची मदत आपण घेऊ शकतो सुरुवातीला, तर सर्वांना आपल्याला माहिती आहे की फॉर्मॅट हा फार कॉमन गोष्ट आहे. आज कॉम्प्युटरचा जमाना आहे, कॉम्प्युटरमध्ये फॉर्मॅट असतात, आपल्या सिनियर कडचे फॉर्मॅट्स आपल्याकडे असतात, इतर वकिलांचे असतात, टाईप केलेले असतात, आपण कोणाच्या तरी कॉम्प्युटर मधून पण घेतो. तर ते फॉर्मॅट्सचा वापर, फॉर्मॅट्स हे उपयुक्त ठरतात, पण माझं एक म्हणणं आपल्याला आहे असं की फॉर्मॅट्सवर 100% डिपेंड राहून कधीच ड्राफ्टिंगला बसू नये. कारण जरी प्रत्येक केस आहे, इंजंक्शन दावा जरी सिंपल मधली सिंपल आपण म्हटलं इंजंक्शन दाव्यातले जरी मोस्टली फॅक्ट जरी सेम असले तरी देखील प्रत्येक दावा हा कुठेतरी वेगळा असतो, कारण हा माणसाच्या स्वभावाशी आणि ह्युमन नेचरशी निगडीत हे कायदा असल्यामुळे प्रत्येक केसमध्ये काहीतरी फरक असतो. त्यामुळे आपण सरसकट फॉर्मॅट आपल्याकडे आहे म्हणजे आपल्याला ड्राफ्टिंगची गरज नाही असं म्हणणं, हे म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळे फॉर्मॅट हा एक तुमचा दिशादर्शक, मार्गदर्शक ठरू शकतो, पण चालक हे तुम्हीच आहात. म्हणजे तो तुमचा गाईड होऊ शकतो, पण ड्रायव्हर हे तुम्हीच आहात. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की ह्या दाखवलेल्या रस्त्यावर आपल्याला जायचंय, पण त्याच्यात पण तो रस्ता दाखवायचं काम करेल तुम्हाला, पण रस्त्यात आलेला खड्डा हा तुम्हालाच बघायचा. त्यामुळे फॉर्मॅट्सचा उपयोग आणि फॉर्मॅट्सचा आधार घेणं हे काही वाईट नाही, पण पूर्णपणे 100% फॉर्मॅट्सवर डिपेंड राहू नये. आणि फॉर्मॅट्स जर तुम्हाला बघायचे असतील सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये, अपेंडिक्स 1 मध्ये कायद्यानेच आपल्याला मॉडेल फॉर्मॅट्स दिलेले आहेत, त्यांचा वापर करावा. आणि आपल्या सिनियर्स कडे पण चांगले फॉर्मॅट असतात,
त्यांचा वापर करावा. परंतु प्रत्येक केसमध्ये ज्या काही वेगळे ऍस्पेक्ट असतात, त्यामुळे प्रत्येक केसला एकाच फॉर्मॅटमध्ये दावा टाकताना त्या केसमध्ये जी वेगळेपणा आहे तो त्याच्यामध्ये हरवून जायला नको. नाहीतर तुम्ही फॉर्मॅटच्या दृष्टीने जर करत गेले, एखादी गोष्ट राहून गेली तर ते आपल्याला नुकसानदायक होऊ शकतं. आता पुढे जर बघितलं, दाव्या ड्राफ्ट करताना बसताना डॉक्युमेंट्स पण आपण पुराव्याचे जे डॉक्युमेंट्स आपण पक्षकाराकडनं मगाशी घेतलेले आहेत, ते डॉक्युमेंट्स पण दावा ड्राफ्ट करताना घेऊन सोबत बसणं आवश्यक आहे. कारण त्या डॉक्युमेंट्स मधील त्या डॉक्युमेंट्स प्रमाणे आपल्याला दाव्याची रचना करायची. त्या आता डॉक्युमेंट्स घेतल्यावर काय करायचं? पहिल्यांदा समजा जमिनीचे 7 बारे असतील, फेरफार असतील, वेगवेगळ्या इव्हेंट्स मध्ये झालेले वेगवेगळे डॉक्युमेंट्स असतील, तर ते डॉक्युमेंट्स आपण जर लावून घेतले योग्य, तर आपल्याला दावा ड्राफ्ट करताना देखील त्याचा फार चांगला वापर होतो. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हटला की सर्वात आधी आपण जर जमिनीचे किंवा प्रॉपर्टीचे पेपर्स लावले, 7-12 उतारे, तर 7-12 उतारे आपण लावले, मग त्याच्या मागे 7-12 मागे आपण फेरफार लावतो. 7-12 कसा झाला त्याची हिस्ट्री सगळी फेरफार मध्ये असते. हे डॉक्युमेंट झाल्यानंतर इतर डॉक्युमेंट कोणते असतील? समजा एखादा दावा आहे तो स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा आहे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे डॉक्युमेंट्स असतात. की पहिल्यांदा समजा एक पक्षकार आपल्याकडे डॉक्युमेंटचं ढीग आणून ठेवतो, हे साहेब कागदपत्र आहेत, तर त्या कागदपत्र लावण्याचं काम हे आपल्याला करायचं. मग सर्व तारखेप्रमाणे डॉक्युमेंट्स लावायचे. तारखेप्रमाणे डॉक्युमेंट्स लावल्यानंतर आपल्याला ड्राफ्टिंग मध्ये त्याचा फार चांगला उपयोग होतो. कारण तारखेपणे समजा पहिल्यांदा एक काय झालं होतं, एकदा एक पावती दिली होती, बयाणा पावती. समजा एका माणसाने दुसऱ्या माणसाशी जमिनीचा करार केला आणि आता त्याला स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा करायचा. तर त्यांच्यामध्ये पहिल्यांदा काय घडलं की साहेब पहिल्यांदा आमचं बसून मीटिंग झाली आणि त्याला बयाणा दिला. मग ती बयाणा पावती, प्रत्येक डॉक्युमेंटवर तारीख असते, तर ती तारखेप्रमाणे डॉक्युमेंट बयाणा पावती. मग नंतर काय झालं, मग आम्ही नोटरीसाठी करार केला, मग आम्ही तो रजिस्टर्ड केला, पॉवर ऑफ अटॉर्नी दिली. मग डॉक्युमेंट्स तारखेप्रमाणे लावत गेल्यानंतर त्या जशा जशा घटना घडत गेल्या त्या डॉक्युमेंट्स प्रमाणे आपण दाव्यामध्ये त्या विशद करू शकतो. त्यामुळे ही देखील एक तयारी, ड्राफ्टिंग सुरू करण्यापूर्वी ते डॉक्युमेंट्स नीट लावून घेणं आणि त्याच्याप्रमाणे दाव्यामध्ये त्यांचा उल्लेख करणं. कारण की डॉक्युमेंट्सचा उल्लेख दाव्यामध्ये करताना तारखेप्रमाणे जसा आपण उल्लेख करतो, कशी जशी घटना घडत गेल्या तसे आपण ते डॉक्युमेंट्स मेन्शन करतो. आणि प्रत्येक डॉक्युमेंट पण आपण वाचून घेतला पाहिजे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा डॉक्युमेंट वाचून, प्रत्येक डॉक्युमेंट वाचून त्या डॉक्युमेंट्स मध्ये कोणत्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, त्याच्यावर कोणाची सही आहे, त्यात काय म्हटलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं देखील आपण दाव्यामध्ये जर वर्णन करतो तर आपल्याला ते डॉक्युमेंट्स प्रूव्ह करताना देखील फायदा होतो. उदाहरणार्थ एक पावती आहे, कब्जा पावती आहे किंवा बयाणा पावती आहे, तर ती कुठल्या दिवशी दिलेली आहे, त्याच्यामध्ये जमिनीचं वर्णन केलेलं आहे, काय व त्यात काय लिहिलेलं आहे, किती बयाणा दिलाय, काय किंमत ठरली आहे, खाली सह्या कोणाच्या आहेत, साक्षीदारांच्या सह्या कोणाच्या आहेत, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला ट्रायल चालू होते आणि ते डॉक्युमेंट जेव्हा आपल्याला सिद्ध करावं लागतं कोर्टात पुराव्या कायद्याखाली, तेव्हा आपल्याला त्याचा उपयोग होतो. त्यामुळे त्या डॉक्युमेंटच्या कंटेंट्सचा देखील उल्लेख आपल्या फेवर मध्ये चांगला असलेला तो आपण त्याच्यामध्ये केला तर दाव्यामध्ये आपल्याला ट्रायलच्या वेळेस तो डॉक्युमेंट प्रूव्ह करण्यासाठी आणि आपल्याला क्लायंटच्या बाजूने त्याचा पुरावा म्हणून वापर करण्यासाठी त्याचा फायदा होतो. आता दुसरं जर बघितलं त्याच्या पुढे, ड्राफ्टिंगला सुरुवात आपण केली. आता कागदपत्र घेतली, इन्स्ट्रक्शन घेतल्या, कागदपत्र घेतली, कागदपत्र लावली, माहिती ठरवलं काय दावा करायचंय आणि अभ्यास कायद्याचा करून आपण ड्राफ्टिंगचा आता पहिला शब्द लिहायला बसलो. मग आता सुरुवात काय होते दाव्याची? पहिल्यांदा आपण दाव्यामध्ये ड्राफ्टिंग करायला बसल्यानंतर कुठल्या गोष्टीचा उल्लेख पहिल्यांदा असतो दाव्यामध्ये, तो जर बघितला तर सर्वात पहिल्यांदा दाव्याचं शीर्षक असतं, कुठल्या कोर्टात दावा दाखल केला. म्हणजे आपण तिथे म्हणतो इन द कोर्ट ऑफ भिवंडी येथील मेहरबान दिवाणी न्यायालय किंवा सिनियर डिव्हिजन कोर्ट, हे आपण पहिल्यांदा लिहितो. आता इथपासून ड्राफ्टिंगचा पहिला शब्द आपण लिहिण्यापासून आपली खरी लढाई सुरू होते. कारण इथपर्यंत आपल्याला, कारण ड्राफ्टिंगचा मित्रांनो एक फायदा हे असं आहे की आर्ग्युमेंट आणि क्रॉस एक्झामिनेशन. आता आपण सांगतो की चव्हाण साहेबांची क्रॉस बघतो, आपण पाटील साहेबांची बघतो, आपण त्यांचे क्रॉसेस बघतो,
तर क्रॉस एक्झामिनेशन हा ऍक्च्युअल फील्डवरचा भाग आहे किंवा आर्ग्युमेंट हा ऍक्च्युअल फील्डवरचा भाग आहे. तिथे एक चुकी रिपीट करता येत नाही, आपल्याला दुसरा चान्स मिळत नाही. पण ड्राफ्टिंग मध्ये आपण दावा दाखल करेपर्यंत आपण 2 दिवस वेळ घेऊ शकतो, 4 दिवस वेळ घेऊ शकतो. तिथे काही झालेल्या चुका आपण पुन्हा पुन्हा त्याचं आपण करेक्शन करू शकतो. त्यामुळे तो एक ड्राफ्टिंग करताना पण एकदा तो करेक्शन फायनल ड्राफ्ट आपण दाखल केला की मग आपल्याला पुढे ते बदलायला त्रास होतो. त्यामुळे ड्राफ्टिंग करताना एक एक शब्दापासून एक एक शब्द आपल्याला नुकसान देऊ शकतो, आपला फायदा करू शकतो. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक ड्राफ्टिंग करणं आहे. तर टायटल ऑफ दिस, आता जेव्हा इन द कोर्ट ऑफ, कुठल्या कोर्टात आपण दावा करतोय, आता ह्या आता आपण कुठलं कोर्ट आहे आणि ते कुठे आहे हे ड्राफ्ट करताना देखील बघा. हे फक्त इन द कोर्ट ऑफ सिव्हिल जज भिवंडी असं जरी म्हटलं आपण, त्याच्यामध्ये किती गोष्टींचा अंतर्भाव आहे की आपण दावा काय दाखल केला. जर तो दावा ज्युनियर डिव्हिजनचा असेल, 5 लाखाच्या आतला असेल किंवा त्याच्यामध्ये सरकार पक्षकार नसेल तर तो ज्युनियर डिव्हिजन कोर्टात जाईल. त्यामुळे ज्युरिडिक्शन आपल्याला दावा दाखल करायचा आहे तर त्या फॅक्ट्स प्रमाणे आणि त्याच्या प्रेयर प्रमाणे आपल्याला ज्युरिडिक्शन त्याची ठरवायची की कुठल्या कोर्टात आपण दावा दाखल करणार आहोत. आणि त्यामुळे पहिलेच वाक्य आपण पहिलेच लिहितो की कुठल्या कोर्टात दावा दाखल होणार. मग आणि कुठल्या प्रकारचा दावा आहे, हा रेग्युलर सूट आहे की स्पेशल सूट आहे, हे पहिल्यांदाच आपल्याला लिहावं लागतं. त्यामुळे आपल्याला ज्युरिडिक्शन क्लॉज जरी शेवटी असला तरी पण दावा कुठल्या कोर्टात जाणार आहे हे आपल्याला पहिल्यांदा लिहायला लागतं. त्यामुळे त्याच्यासाठी आपला जो पूर्ण इन्स्ट्रक्शन्स लाईनचे आपण प्रोसेस करून आपल्याला कोणता दावा करायचा आहे, आपली प्रेयर काय आहे, कारण जशी प्रेयर असेल तशा कोर्टात आपल्याला दावा दाखल करायला लागतो. त्यामुळे ज्युनियर डिव्हिजन आहे की सिनियर डिव्हिजन आहे हे आपल्याला तिथेच लिहावं लागतं. तसंच दावा कोणता आहे, म्हणजे आरसीएस आहे की स्पेशल सूट आहे की सिनियर डिव्हिजन मधला आरसीएस आहे, हे आपल्याला तिथे लिहावं लागतं. जर दाव्याच्या त्यामुळे ह्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीलाच आपल्याला कोर्ट फीज ऍक्ट आणि सूट व्हॅल्युएशन ऍक्ट याचा अभ्यास आपण याच्या तरतुदींप्रमाणे आपल्या क्लायंटच्या फॅक्ट्स आहेत त्याचं व्हॅल्युएशन किती निघतं त्याप्रमाणे आपण ठरवावं लागतं. तेव्हा आपल्याला आपण लिहू शकतो की कुठल्या कोर्टात दावा आहे आणि कोणता दावा आहे. आता पुढे जर बघितलं आपण, जर आपण चुकीचं लिहिलं किंवा चुकीच्या कोर्टात आपण दावा दाखल केला तर तो दावा टिकणार नाही. आपल्याला जर आपल्या प्रेयर्स प्रमाणे आपण जर आपल्याला सिनियर डिव्हिजन कोर्टात दावा दाखल केला पाहिजे आणि तो आपण ज्युनियर डिव्हिजन कोर्टात दाखल केला तर तो दावा टिकणार नाही, त्याला ऑब्जेक्शन येईल आणि कोर्ट तो प्लेंट आपल्याला परत देऊ शकते. त्यामुळे कोणत्या कोर्टात दावा करायचा आहे, ज्युरिडिक्शन आणि कोर्टचं व्हॅल्युएशन हे आपण योग्यरित्या स्टडी केला पाहिजे आणि मग आपण ठरवलं पाहिजे कुठला दावा करायचा. आता त्याच्या खालोखाल कुठली गोष्ट येत असेल, कोर्टाचं नाव आपण लिहिलं, दाव्याचा प्रकार लिहिला. आता दाव्यातले पक्षकार, पार्टीज टू द सूट, पार्टीज टू द लिटिगेशन. आता त्याच्यामध्ये आपण काय लिहितो, पहिल्यांदा पार्टीचं नाव, आपला वादी. आता हे पार्टीज टू द सूट जरी आपल्याला क्लायंट सांगेल साहेब मीच आहे, कोण आहे याच्यामध्ये, माझ्याच नावाने दावा करा, क्लायंट काही सांगेल. क्लायंट हा कायद्याचा एक्सपर्ट आहे का? कायद्याचे एक्सपर्ट आपण आहोत. त्यामुळे आपल्याला क्लायंटच्या माहिती घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे की कुठला या दाव्याला कोण कोण पक्षकार होऊ शकतात याचा आपण स्टडी करून या दाव्याला आवश्यक पक्षकार कोण आहेत हे आपण ठरवलं पाहिजे. आपण क्लायंटला माहिती देऊन की तू म्हणतो माझी जागा आहे, तर अजून कोण कोण याच्यामध्ये मालक आहेत का, इंटरेस्टेड पर्सन कोण आहेत, तुला ज्याच्या विरुद्ध ऑर्डर पाहिजे, जी ऑर्डर आहे, जी आपली प्रेयर आहे ती ज्या ज्या लोकांना एफेक्ट करणार आहे त्या सगळ्या लोकांना या प्रॉपर्टीशी आणि या कॉस्टशी निगडीत, ज्या इश्यूशी निगडीत जे लोक आहेत ते जे आवश्यक पक्षकार आहेत त्या सर्व आवश्यक पक्षकारांना आपण पक्षकार इथे करणं भाग आहे. नाहीतर आपण जर आवश्यक पक्षकार केले नाही तर त्या दाव्यामध्ये ऑब्जेक्शन येऊन नॉन जॉइंडर साठी हा दावा बॅड होऊ शकतो. त्याच्यामुळे पार्टीची नावं जी आहेत ती देखील पूर्ण अभ्यास करून जे जे आवश्यक पक्षकार आहेत, जे प्रॉपर पक्षकार आहेत त्यांना पक्षकार करणं हे फार जरुरीचं आहे. आता या पार्टीच्या क्लॉज मध्ये कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत, पार्टीचं नाव, पूर्ण नाव, त्याचं पूर्ण नाव म्हणजे त्याला ओळखू ज्या नावाने त्याची ओळख आहे ते त्याचं नाव,
त्याचं वय. आता ह्या वय का इम्पॉर्टंट आहे? कारण मायनर जर तो असेल, जर तो मायनर असेल तर त्याला आपण त्याच्यावर डायरेक्ट दावा दाखल करू शकत नाही. मग त्याला आपल्याला त्याच्या गार्डियन अपॉइंट करून गार्डियन थ्रू दावा लागतो. त्यामुळे त्याचं वय हे लिहिणं फार इम्पॉर्टंट आहे. त्याचा व्यवसाय सिंपल आहे, शेती करतो, व्यवसाय करतो की नोकरी करतो, हे लिहिणं आवश्यक आहे. कारण त्याच्यामुळे त्याचं बॅकग्राऊंड दिसतं. आता दुसरी गोष्ट पत्ता. पार्टीचा पत्ता हा देखील तितकाच इम्पॉर्टंट आहे ड्राफ्टिंग मध्ये. कारण की त्या हा पत्ता फक्त आपण कॅज्युअली काय होतं, क्लायंट इथे पण गफलत करतात की पत्ता अर्धवट देतात. तर आपण हे मानलं पाहिजे, पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पक्षकार हा कायद्याने जो जरी तो किती शिकलेला असला आणि काय असला, पण कायदा हे वेगळं क्षेत्र आहे. त्याच्यामुळे पक्षकार हा कायद्याच्या तरतुदी त्याला माहिती अजिबात नाहीत असं गृहीत धरूनच आपण त्याला प्रश्न विचारले पाहिजेत. की आपण असं मनात कधीच धरू नका की पक्षकार सांगेल ना, त्याला समजतं ना, असं नाही. पक्षकाराला काही समजत नाही असं समजूनच तुम्ही त्याला सगळे प्रश्न बारीक सारीक विचारून घ्या. आता ह्या पत्त्याच्या गोष्टीमध्ये पत्ता पूर्ण घेतला पाहिजे. पत्ता पूर्ण घेण्याचं कारण असं आहे की पत्त्याचे आपल्याला 2 उपयोग होतात. पहिला गोष्ट म्हणजे ज्युरिडिक्शनसाठी. दुसरी गोष्ट की कुठल्या कोर्टात त्याचं ज्युरिडिक्शन येईल. दुसरी गोष्ट समन्स, सर्व्हिस ऑफ समन्स. जर त्याचा पत्ता अपूर्ण असेल, चुकीचा असेल, अर्धवट असेल, तर त्या पत्त्यावर त्याला नोटीसची बजावणी होणार नाही आणि तुमचा दावा पुढे सरकणार नाही. किंवा अजून पुढे जर गेलं, दावा डिक्री झाल्यानंतर जर तो त्याच्यासाठी काही एक्झिक्युटेबल डिक्री असेल, तर ती डिक्री एक्झिक्यूट करण्यासाठी पण त्याचा पत्ता फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे पत्ता क्लायंट कडनं लिहून घेताना, इन्स्ट्रक्शन्स घेताना आपण जे मगाशी म्हटलं प्री ड्राफ्टिंगची जी तयारी आपण करतो, त्यामध्ये पत्ता विचारायचा, पण तो पत्ता पूर्ण विचारला पाहिजे आणि तो पूर्ण पत्ता लिहिला पाहिजे. आता याच्यामध्ये पार्टीचं वर्णन देखील, कारण लिगल एंटिटीज आपण ज्याला म्हणतो, कायदेशीर व्यक्ती. आता कायदेशीर व्यक्ती ह्या 2 प्रकारच्या असतात, हे लिव्हिंग, नॉन लिव्हिंग. एखादा व्यक्ती असतो, त्या व्यक्तीचं नाव, पत्ता, वय, कुठे राहतो. पण जर ती व्यक्ती नसेल, जर ती एखादी कंपनी असेल, तर तशी माहिती घेणं आवश्यक आहे की तिथे समजा अमुक अमुक कंपनी, मग तिथे आपल्याला लिहिणं आवश्यक आहे की कंपनी कायद्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेली कंपनी. मग तिचा रजिस्टर्ड ऑफिसचा पत्ता, जर ती कंपनी असेल तिच्या रजिस्टर्ड ऑफिसचा पत्ता हा आपण लिहून घेतला पाहिजे. आणि मग ती कंपनीचा जो मॅनेजिंग डायरेक्टर किंवा डायरेक्टर कोण त्याच्या थ्रू हे करणार आहे, त्याचं नाव, पत्ता हे लिहून घेणं आवश्यक आहे त्या पार्टीजच्या नावामध्ये. आता दुसरं जर बघितलं किंवा सोसायटी आहे, पार्टनरशिप फर्म असेल, तर पार्टनरशिप फर्मचे कोण पार्टनर्स आहेत, त्यांची नावं, त्यांचा पत्ता, त्यांचा ऑफिशियल ऍड्रेस, अशा गोष्टी लिहून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे हा क्लॉज जरी वरवर दृष्टीने, म्हणून मी म्हणतो की फॉर्मॅट पेक्षा आपल्या दाव्याच्या, आपल्या रिक्वायरमेंट काय आहेत, आपल्या क्लायंटच्या रिक्वायरमेंट्स काय, आणि आपल्याला पुढे तो दावा चालवायचा आहे, तो दावा डिक्री करून घ्यायचा. त्यामुळे हे सगळं आपण जितके काळजीपूर्वक इथे राहू, तिथे आपल्याला पुढे त्याचा फायदा होणार. त्यामुळे पार्टीजची नावं लिहून घेताना देखील पूर्ण काळजी घेतली पाहिजे. आणि तिथे जर कुठली चुकी झाली, आपण एखादी पार्टी केल्यानंतर पुढे ऑब्जेक्शन येऊन ते आपल्या दाव्याला मारक होऊ शकतं. आता पुढे जर बघितलं की दाव्यामध्ये पार्टीजची नावं लिहिताना कुठली गोष्ट नाही लिहिली पाहिजे. पार्टीची कुठल्याही जात, धर्म ह्या गोष्टी लिहिल्या गेल्या नाही पाहिजे. काही राज्यामध्ये प्रथा होती की ते जात पण लिहायचे, ते आता कोर्टाने सांगितलंय की जात वगैरे लिहायचे. त्यामुळे कारण ह्या गोष्टी, कारण न्यायासमोर सगळे समान आहेत. आपला कायदा जो आहे हा सर्व जाती धर्मांना समान असल्यामुळे कुठल्याही त्याची जात, धर्म आणि त्याचा कुठलाही इन्फ्लुएन्स पडता कामा नये न्यायालयावरती किंवा कुणाही वरती. त्यामुळे कायदा सर्वांना समान असल्यामुळे तिथे जात आणि धर्म कुठलंही मेन्शन कधीही करायचं नाही. आता पुढे जर बघितलं, पार्टीची नाव आपण लिहिली. आता दाव्याचं प्रयोजन, कुठला दावा आपण दाखल करतोय, ही गोष्ट देखील तितकीच महत्वाची आहे. आणि त्याचा पुढचा जो क्लॉज येतो की दावा कशासाठी आहे आणि त्याची कोर्ट फी आपण किती लावतोय, हे आपल्याला शॉर्ट मध्ये आधी मेन्शन करावं लागतं. एक उजव्या हाताला पार्टीजची नावं झाल्यानंतर अर्ध्या भागात आपण जे लिहितो की दावा मनाई हुकमासाठी, सूट फॉर पार्टिशन किंवा सूट फॉर इंजंक्शन, व्हॅल्यूड ॲट रुपीज सो अँड सो. हे जरी सुरुवातीचं हे इंट्रोडक्शन आहे. आणि ह्या सगळ्या फॉर्मॅटचा पर्पज काय आहे की कुठल्याही साहेबांच्या पुढे दावा आला, आज समजा एक साहेब आहे, तिथे दुसरे साहेब आले,
किंवा कुठल्याही वकिलाकडे, तर दावा कसला आहे हा अख्खा दावा ते वाचत बसणार का तुमचा, की शेवटी प्रेयर क्लॉज शोधणार की कुठे काय बाबा याच्यामध्ये प्रेयर काय. तर त्याचं एक शॉर्ट मध्ये वरती लिहिलेलं असतं की सूट फॉर पार्टिशन किंवा सूट फॉर इंजंक्शन. त्यामुळे एका झटक्यात ते कोर्टाला त्याचा वेळ वाचेल आणि कुणाचाही वेळ वाचेल, आणि तिथून बाबा हा दावा कितीचा आहे आणि त्याच्या खाली व्हॅल्युएशन किती आहे, म्हणजे हा नक्की या प्रॉपर कोर्टापुढे आहे की नाही. जर त्याचं व्हॅल्युएशन आधीच जास्त असेल तर तो या कोर्टापुढचा दावाच नाही. त्यामुळे हे शॉर्ट मध्ये तिथे दावा कुठला आहे आणि त्याचं व्हॅल्युएशन किती आहे हे प्रेयर क्लॉजशी आणि व्हॅल्युएशन क्लॉजशी संबंधित ह्या दोन गोष्टी आहेत, ह्या दाव्याच्या सुरुवातीला लिहिल्या जातात. जर त्या चुकल्या तर पुढचं सगळं चुकू शकतं. आता पुढे जर बघितलं की ज्युरिडिक्शन आणि व्हॅल्युएशन, आता जर तो दावा कुठल्याही गोष्टीचा त्याला कायदेशीर त्याला बाधा आहे का, आपण जर दावा कुठल्या कायद्याने कुठला दावा कुठे दाखल करायचा असतो याचं एक प्रोव्हिजन ठरलेले असते. आपण जी सिव्हिल कोर्टाची ज्युरिडिक्शन आहे त्या सिव्हिल कोर्टाच्या ज्युरिडिक्शन मध्ये असलेल्या प्रेयरच आपण कोर्टाकडून मागू शकतो. आपण महसूल खात्याची ज्युरिडिक्शन सिव्हिल कोर्टात मागू शकत नाही. काही काही दावे असे असतात की अमुक अमुक फेरफार चुकीचा आहे हे जाहीर करण्यात यावं, म्हणजे ती ज्युरिडिक्शनच नाहीये सिव्हिल कोर्टात. त्याच्यामुळे आपण तो डिफरन्शिएट करणं जरुरी आहे. त्याच्यामुळे प्रेयर्सशी आणि याच्याशी संबंधित आहे की दावा आधीच तुम्ही जर चुकीच्या कोर्टातच दाखल केला तर तो दावाच पुढे सरकू शकणार नाही, दावा सर्वाइव्हच होणार नाही. आता दावा दाखल करताना अजून एक गोष्ट महत्वाची आहे की दावा आपण दाखल करताना आपण जे म्हटलं की लाईन ऑफ ऍक्शन आपण ठरवतो, तर दाव्यामध्ये कुठल्या मागणीसाठी कुठल्या प्रेयरसाठी आपण दावा दाखल करतोय हे आपण ठरवलं पाहिजे. आजच्या तारखेला दावा दाखल करण्याच्या वेळी कुठल्या कुठल्या गोष्टी आपण मागतोय आणि कुठल्या गोष्टी आपल्याकडून मागायच्या राहून तर जात नाहीत ना, याची आपण काळजी घेणं अतिशय जरुरी आहे. आता आपल्याकडे काय होतं नॉर्मली की पक्षकार आला की सरळ सरळ वकील जर त्याचा अभ्यास नीट नसेल आणि त्याला जर नीट त्याचं आकलन झालं नाही तर इंजंक्शन दावा दाखल करून आपण मोकळे होतो. आणि इंजंक्शन दावा दाखल केल्यानंतर काय होतं, दावा दाखल होतो, सगळं होतं, पक्षकाराला बघा काय समजत नसतं, तो आपण सांगितलेल्या ठिकाणी सही करतो, सांगितलेल्या ऍफिडेव्हिटवर तो ऍफिडेव्हिट करतो. पण जर आपण इंजंक्शन दावा दाखल केला आणि तिथे जर आपल्याला दावा दाखल करायची गरज आहे पजेशनचा, स्पेसिफिक परफॉर्मन्सचा किंवा रिकव्हरीचा, तर त्या सगळ्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आपण एकाच वेळी मागितल्या पाहिजेत. ऑर्डर 2 रूल 2 CPC मध्ये क्लिअर कट प्रोव्हिजन अशी आहे की जर एखाद्या पक्षकाराने ऑर्डर 2 रूल 2 मध्ये असं म्हटलेलं आहे की इफ द प्लेंटिफ ओमिट्स टू सूट ऑर रिलिंक्विशेस, म्हणजे जर आजच्या तारखेला समजा मी एक करार केलेला आहे, एक्स ने वाय सोबत करार केलेला आहे अमुक अमुक जमीन विकण्याचा, जर ती जमीन तो आता वाय दुसऱ्याला विकायला बघतोय आणि एक्स ला दावा करायचा आहे की त्यांनी ती दुसऱ्याला विकू नये, मलाच विकावी, मला पैसे दिलेले आहेत, मी त्याला पैसे दिलेले आहेत, त्यांनी माझ्या नावे करून द्यावे. आता ह्या सिच्युएशन मध्ये तो वकिलाकडे जातो, वकील साहेब काय झालं, अहो तो जमीन मला विकायला त्यांनी ठरवलं, आता दुसऱ्याला विकतोय, काय करायचं आपण, मला स्टे लावून द्या. आपण ग्रामीण भागाचे पक्षकार आपल्याकडे जास्ती आहेत, त्यामुळे वकील पक्षकारांना कायदेशीर भाषा, तुमच्या टेक्निकॅलिटीज कळण्याचा आपण अपेक्षाच करू शकत नाही. वकील साहेब मला स्टे लावून द्या पहिले अर्जंट. काही काही पक्षकार असे असतात की आपण सांगितलं अहो स्टे म्हणजे पहिल्यांदा आपल्याला ते कराराची पूर्तता करून मागायला लागेल, नाही ना ते करार बिरार नंतर बघू आपण, आधी आम्हाला स्टे लावून द्या, नाही तर तो जागा विकून टाकेल. असं कितीही पक्षकार जरी म्हणाला तरी आपण वकील आहोत, आपण एक्सपर्ट आहोत, त्यांनी त्याचं भाग्य आपल्या हातात दिलेलं आहे, तर आपण ते काळजीपूर्वक केलं पाहिजे. जसं डॉक्टर एखादं ऑपरेशन करतो, त्याच्या हातात सुरी असते आणि त्याच्यावर त्याचं जीवन मरण अवलंबून असतं, तसंच ह्या वकिलावरती त्या पक्षकाराच्या प्रॉपर्टीचं फेट अवलंबून असतं. त्यामुळे पक्षकार कितीही म्हणाला की पहिले स्टे लावून द्या, बाकीचं नंतर बघू, तर आपण त्याला कधीही मान्य करायचं नाही. कारण की आपण जर आज इंजंक्शन दावा दाखल केला तर उद्या जाऊन त्याचा अर्थ कायद्याने मगाशी वाचून दाखवल्याप्रमाणे इफ द, कारण कायद्याने बघा दोन गोष्टी म्हटलेल्या आहेत, ओमिट्स टू सू आणि रिलिंक्विशेस. आता रिलिंक्विश म्हणजे सुद्धा तुम्ही ठरवलं की मला एखादी गोष्ट मागायचीच नाही,
फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादा दावा, तुम्हाला एखाद्याकडून नुकसान भरपाई मागायची आणि कब्जा पण मागायचा. पण जर तुम्ही दाखल करताना ठरवलं की मला नुकसान भरपाई नको वकील साहेब, मला कब्जा मिळाला तरी बस. तुम्ही तुमच्या चॉईसने जर ठरवलं की मला नुकसान भरपाई नको, फक्त कब्जाचा दावा दाखल करा, त्याला म्हणतात रिलिंक्विश. तुम्ही तुमचा तो नुकसान भरपाईचा जो मागणी आहे ती सोडून दिलेली आहे आणि तुम्ही फक्त कब्जा मागताय, याला म्हणतात रिलिंक्विश. पण ओमिश टू सू म्हणजे तुमच्याकडून चुकून जरी राहून गेलं तरी देखील त्याला माफी नाही. तुम्ही चुकून जर तुमच्याकडून राहून गेलं तरी पण तुम्ही पुढे जाऊन ती मागणी परत करू शकणार नाही. हा, फ्युचरमध्ये एखादी गोष्ट वाढली, त्यांनी नंतर दावा चालू असताना काही केलं, तर त्याला तुम्ही चॅलेंज करू शकता परत अमेंडमेंट करून. पण जी तुम्ही दावा दाखल करताना जी गोष्ट मागायला पाहिजे होती किंवा मागण्याचा तुम्हाला अधिकार होता अगोदर, ती तुम्ही तेव्हा जर मागितली नाही, म्हणजे मगाशीचं उदाहरण आपलं की तुम्हाला जर स्पेसिफिक परफॉर्मन्सचा आणि इंजेक्शनचा दावा करायचा आहे, तुम्ही स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल केलाच नाही, फक्त इंजेक्शन दावा दाखल करून तुम्ही मोकळे झाले, तर उद्या दाव्यामध्ये जेव्हा एखादा समोर वकील हुशार येईल आणि तो ऑब्जेक्शन घेईल की याच्यामध्ये ज्या ज्या हक्कावर, ज्या अधिकारावर तुम्ही दावा दाखल केलाय की माझा साठे करार होता त्या आणि त्यांनी दुसऱ्याला विकू नये, जर तुम्ही साठे करारची पूर्तता करूनच मागितली नाही, तर तुमचा जो अधिकार आहे इंजंक्शन मागण्याचा तो देखील तुम्हाला सर्वाइव्ह तुमचा होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तो दावा अल्टिमेटली जाऊन असफल होईल आणि पक्षकाराचं नुकसान होईल आणि पर्यायाने तुमच्या रेप्युटेशनचं देखील नुकसान होईल. त्यामुळे कुठला दावा दाखल करताना घाई गडबड न करता सर्व ज्या त्या तारखेला, त्या तारखेच्या कॉज ऑफ एक्शनला जेवढे रिलीफ त्याला मागण्याची मागू शकतो कायद्याने, ज्याला तो एंटायटल्ड आहे, ज्याला तो पात्र आहे, असे सर्व रिलीफ दावा दाखल करतानाच मागितले पाहिजेत. नुसता इंजेक्शन दावा दाखल करून मोकळा व्हायचं आणि नंतर मग नाईलाज झाला, आता समोरचा वकील तुम्हाला अजिबात माफ नाही करणार, तो तुमच्या त्या चुकीचा पूर्ण फायदा घेईल आणि तुमचा दावा डिसमिस होईल, तुम्हाला इंजेक्शन मिळणार नाही याची तो पूर्ण खबरदारी घेईल. त्यामुळे तुम्ही लढाईमध्ये उतरलेला आहात, तर तुमच्या ह्या अशा चुकांमुळे तुम्हाला माफी होणार नाही आणि त्याचं नुकसान अल्टिमेटली पक्षकाराचं होईल. आता पुढे जर बघितलं, या कॉमन मिस्टेक ज्या आहेत ह्या अवॉइड केल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर व्हॅल्युएशन पण तुम्ही चुकीचं जर केलं, कारण दाव्यात सुरुवातीला आपण म्हणतो की दाव्याचे मूल्यांकन, दावा मनाई हुकमासाठी मूल्यांकन 1000 रुपये, जर दावा दुसऱ्या कुठल्या कारणासाठी मूल्यांकन तुम्ही कमी केलं तर ते ऑब्जेक्शन येऊ शकते. आपण पुढे व्हॅल्युएशन क्लॉज मध्ये बघूयात. आता त्याच्या पुढे मग आपण लिहिलं दावा मनाई हुकमासाठी मूल्यांकन 1000 रुपये. त्याच्या पुढे काय येतं? त्याच्या पुढे येतं मे इट प्लीज युअर ऑनर किंवा मेहरबान न्यायालयास सविनय सादर. हा वाक्य जसं यात काय बदल करावा लागत नाही, प्रत्येक दाव्यात हे वाक्य सेमच असतं, पण त्याचा सिग्निफिकन्स काय आहे तो देखील आपण विचार केला पाहिजे की मे इट प्लीज युअर ऑनर किंवा मेहरबान न्यायालयास सविनय सादर, याचा अर्थ असा आहे की तुम्ही सविनय, आपण कुठलाही गोष्ट ह्या न्यायदेवतेकडून, न्यायपीठाकडून जेव्हा मागतोय, आपण मागणी डिमांड नाही करतो, आपण रिक्वेस्ट करतोय. आणि त्यासाठी कुठलीही गोष्ट न्यायदान म्हणतात. आपण कोर्टाला कधी म्हणतो का की मे का म्हणतो की कोर्टाने आम्हाला ही मागणी आमची मान्य करावी अशी आम्ही प्रार्थना करतो, प्रेयर करतो. त्याचा अर्थ असा आहे की आपण ह्या कोर्टाच्या प्रोसिजरला, ह्या कायदेशीर प्रक्रियेला आपण स्वतःला सबमिट करायचे. आपण तिथे जाऊन कायद्याला शरण जाऊन आणि कायद्याचा जो रूल ऑफ लॉ ज्याला म्हणतात, कल्याणकारी राज्य आणि न्याय व्यवस्था, त्या न्याय व्यवस्थेला आपण विश्वास ठेवून आणि त्याचा आदर राखून आपल्याला पुढे जायचं. तुमचा कितीही छान, तुम्ही उत्कृष्ट ड्राफ्टिंग करत असले, मोठमोठे वकील बघा, जे चांगले चांगले वकील हे करतात, पण कोर्टासमोर येताना आदरपूर्वक राहिलं पाहिजे आणि कोर्टाच्या मान राखून, डेकोरम राखूनच केलं पाहिजे. कितीही हुशार आणि कितीही मोठे असले तरी पण त्यांनी कोर्टासमोर येताना नेहमी आदरपूर्वक आणि सबमिसिव्ह असलं पाहिजे. ह्याच्यासाठी ह्या वाक्याचं फार महत्व आहे आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की कुठल्याही कोर्टासमोर जाताना आणि कोर्टाकडून इव्हन प्लीडिंग करताना देखील असा कुठलाही त्याच्यामध्ये शब्द आला नाही पाहिजे की ज्याच्यामध्ये कोर्टाच्या, न्याय व्यवस्थेच्या आणि एकूणच न्यायाच्या जो आदर आहे तो राखला जाणार नाही, असे कुठलंही कृत्य किंवा वाक्य, इव्हन ड्राफ्टिंग मध्ये कुठलंही असं वाक्य आलं नाही पाहिजे की कोर्टाची जी
कोर्टाचं जे हे आहे त्याला कुठल्याही प्रकारे अवमानित केलं जाईल किंवा त्याचा मान राखला जाणार नाही असं कुठलंही वाक्य आपल्या ड्राफ्टिंग मध्ये देखील आलं नाही पाहिजे. त्याच्यामुळे या शब्दाचं फार महत्व आहे की आदर, त्याच्यामध्ये शिस्त आणि ती शिस्त आणि तो जो आदर आहे कोर्टाच्या बाबतीतला तो आपण आपल्या अंगात सुरुवातीपासून भिनवून घेतला पाहिजे की ज्या दृष्टीने आपला कोर्टासमोरचा अपीअरन्स जो आहे, ज्या जजेस पुढे आपण अपिअर होतो आणि ज्या जजेस पुढे आपण ड्राफ्टिंग प्लीडिंग करतो, आर्ग्युमेंट करतो किंवा काय, त्यांच्या पुढे आपण त्यांचा योग्य तो मान राखूनच आणि आपल्याला पुढे जायचं आहे. त्याच्यामुळे म्हणजे इव्हन जरी आपले सिनियर लोक म्हणतात की जजेसनी, कारण जजेस देखील ह्युमन बिंग्स आहेत, त्यांच्याकडून देखील एखादी नजर चुकीने गोष्ट राहून जाऊ शकते. जरी त्यांनी एखादी चुकीचं देखील किंवा नजर चुकीने एखादी त्यांच्या गोष्ट लक्षात आली नाही तरी देखील आपण त्यांना ती चूक लक्षात आणून देताना देखील अतिशय नम्रपणे आणि अतिशय शांतपणे त्यांना लक्षात आणून देईल. त्याच्यामध्ये देखील त्यांचा कुठलाही अपमान होणार नाही किंवा त्यांना कुठलाही असं आली नाही पाहिजे. त्यामुळे आपण ड्राफ्टिंग करतानाच आपण जर सुरुवातीपासूनच आपण जर नम्र आणि सबमिसिव्ह असू तर पुढे देखील ते आपण केस चालवताना आणि आपल्या अंगातच ती शिस्त आणि जो आदर आहे तो भिनला गेला पाहिजे, तरच आपण योग्य वकिली आणि चांगलं वकिलीमध्ये पुढे जाऊ शकतो. तर आता पुढे जर आता दाव्याची सुरुवात झालेली आहे म्हणजे दावा आता आपण ऍक्च्युअल पार्टीची नावं झाली, का दावा कशासाठी आहे ते झालं आणि कोर्टाला आपण संबोधन केलं, मेट क्लोजर ऑनर कोर्टाला सबमिट करतोय. आता सुरुवात आली, पॅराग्राफ्स आले. आता दाव्याचे आपले परिच्छेद किती आपल्या सुरुवात केली आपण दावा लिहायला. तर पहिलाच परिच्छेद आपण काय असतं, हे आपण दावा लिहिणं आणि हे जसं आपण म्हटलं आर्ट ऑफ ड्राफ्टिंग. आर्ट म्हणजे कला आहे. त्याचं आपण शाळेमध्ये निबंध लिहितो की निबंध लिहा, रविवारची सहल, मग आम्ही सहलीला गेलो, हे ते असं आपण वर्णन करतो. तसं हे वर्णन आहे. हे दुसरं तिसरं काय नसून एका आपल्या पक्षकाराच्या वर झालेला अन्याय हा आपण कोर्टाला सांगतोय. मग त्या आपण जसं समजा घरामध्ये दोन भाऊ आहेत, आई एका भावाने दुसऱ्या भावाला मारला तर तो आईकडे तक्रार, आई दादाने मला मारलं. या गोष्टीमध्ये तुमची आई आहे समोर, तिला माहिती आहे तुम्ही कोण आहात, तुमचा भाऊ कोण आहे, काय झालं असेल. पण हे कोर्ट आहे, कोर्टाचा जर न्यायदेवतेचा पुतळा बघितला तिच्या डोक्यावर पट्टी आहे, डोळ्यावर, आणि त्यामुळे ती कोणाला बघत नाही आणि जजेसला पण माहिती नाही, हा फक्त त्याची ओळख पटण्यासाठी की हा काय आहे. तर वादीचा पहिल्यांदा दाव्याच्या सुरुवातीला आपण काय दिलं पाहिजे, वादीचं बॅकग्राऊंड आपण देतो की वादी हा कोण आहे, तो काय काम करतो, कुठे राहतो. हा, जसं आपण पत्ता त्याचा जरी वर दिसत पण त्याचा की बाबा अमुक अमुक आहे, शेती करून तो त्याचा उदरनिर्वाह करतो, तो कायद्याचं पालन करणारा शांत व्यक्ती आहे. त्याच्यामुळे त्याचं थोडक्यात उदाहरण तिथे दिलं पाहिजे. आता इथे काय नाही दिलं पाहिजे, कुठली गोष्ट नाही दिली पाहिजे की उदाहरणार्थ तो कुठल्या पदावर आहे, कोणाचा भाऊ आहे की हा अमुक अमुक पुढाऱ्याचा भाऊ आहे, तमुक तमुक मोठ्या बिझनेसमॅनचा पुतण्या आहे, हे कधीही लिहायचं नाही. याचं का कारण आहे की तिथे फक्त इंट्रोडक्शन त्याचं सामान्य वर्णन करण्यासाठी आहे. बाकी कोर्टाच्या वरती दबाव आणण्याचा प्रयत्न करू शकणारे किंवा कोर्टाला प्रेज्युडाईज करू शकणारे कुठलीही गोष्ट तिथे लिहायच्या नसतात. त्याच्यामुळे कोणी आमदार आहे, मी मंत्री आहे, मी पंतप्रधान आहे, असं दाव्यात कधीच लिहायचं नसतं. त्यामुळे कोर्टाच्या इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशियरीला ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या गोष्टी लिहायच्या नाही. आणि त्याच्यामुळे जसं जर लिहिलं गेलं तिथे की मी हा वादी हा 25 वर्ष सरपंच होता आणि आता पण तो सरपंच आहे, पंचायत समितीचा सभापती आहे, काही लिहू शकतो आपण. तसं लिहिलं जर तर याच्यामध्ये आणि टेक्निकली बघितलं त्याच्यामध्ये समोरून ऑब्जेक्शन येऊ शकतं की कोर्ट आणि ती प्लीडिंग तुमची चुकीची ठरू शकते. तर कोर्टाला इन्फ्लुएन्स करणाऱ्या आणि तुमच्या कोर्टा हे करणाऱ्या गोष्टी कुठल्याही दाव्यामध्ये तुमच्यामध्ये आल्या नाही पाहिजेत. आता इररिलेव्हंट आणि अननेसेसरी गोष्टी ज्याचा कोर्टाच्या दाव्याशी आणि तुमच्या इश्यूशी काही संबंध नाही, या गोष्टी दाव्यामध्ये अजिबात आल्या नाही पाहिजे. आता इररिलेव्हंट कुठल्या गोष्टी असतात तर एव्हिडन्स ऍक्ट प्रमाणे सेक्शन 5 to 55 रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट्स, तर दाव्यामध्ये कुठल्या गोष्टी आपल्याला सिद्ध करायच्या आहेत आणि कुठली प्रेयर आपल्याला मागायची आहे, ह्याच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आहेत
त्या दाव्यामध्ये नसाव्यात. आता त्या कोणत्या गोष्टी म्हटल्या की इश्यूज, आपल्या सिव्हिल कोर्टामध्ये काय आहे इश्यूज, तर इश्यूच्या व्यतिरिक्त अननेसेसरी गोष्टी ज्या दाव्यामध्ये पुराव्यासाठी आणि ओळख पटवण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत तेवढ्याच गोष्टी दाव्यामध्ये असाव्या, भारूड भरती दाव्यामध्ये नसावी. तर त्याचं उदाहरण जर आपण घेतलं की इश्यूज कसे निघतात, दावा मध्ये वादीने सांगितलं की बाबा असं अशी ही प्रॉपर्टी माझ्या मालकीची आहे आणि प्रतिवादीने मला माझ्या कब्जाला हरकत केलेली आहे. प्रतिवादी काय सांगतो, नाही ही दावा याच्या मालकीची नाहीये, ही माझ्या मालकीची आहे आणि मी कुठलाही अडथळा केलेला नाही, ही माझ्याच कब्जात आहे. मग ह्या दोन गोष्टी असल्या मग काय उरलं, मग याच्यामध्ये इश्यू निघतात की वादीच्या मालकीची आहे का, प्रतिवादीने त्याला हरकत केली आहे का. तर ह्या गोष्टीच्या व्यतिरिक्त ही गोष्ट प्रूव्ह करण्यासाठी जेवढ्या गोष्टी लागतील त्याच गोष्टींचा अंतर्भाव रिडिंग मध्ये असला पाहिजे. बाकी इतर ह्या गोष्टीशी संबंध नसलेल्या इरिलेव्हंट गोष्टी आणि अननेसेसरी गोष्टी दाव्यात टाकून फक्त दाव्याची लांबी वाढते, त्याच्यामध्ये कुठलाही फायदा होत नाही, उलट त्याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं की चुकीच्या गोष्टी आपल्या विरुद्ध जाऊ शकतात, आपला वेळ, कोर्टाचा वेळ आणि आपला वेळ फुकट जाऊ शकतो आणि आपल्याच पक्षकाराला त्या परत विटनेस बॉक्स मध्ये उभं राहून त्या गोष्टी प्रूव्ह करायच्या आहेत, त्याला उत्तर द्यायची आहेत, क्रॉस एक्झामिनेशनला सामोरं जायचंय, त्याच्यामुळे त्याच्यावरचं बर्डन देखील वाढू शकतो. त्याच्यामुळे अननेसेसरी आणि इरिलेव्हंट गोष्टी ह्या टाळल्या पाहिजेत. आता पुढे जर बघितलं की आपण वादीचं वर्णन केलं तर प्रतिवादीचं देखील वर्णन केलं पाहिजे. प्रतिवादीचं पण थोडक्यात आपण, प्रतिवादी हा कोण आहे, म्हणजे कोण आहे, त्याचं पद न करता तो त्याची प्रवृत्ती कशी आहे, कारण आपल्यासाठी रिलेव्हंट ज्या गोष्टी त्याच आपण टाकणं पाहिजे की त्याच्यापासून वादीला धोका कसा आहे, त्याच्यापासून वादीच्या हक्काला कशी बाधा येऊ शकते. त्याच्यामुळे आपण त्याचं नेचर कसं आहे की तो भांडखोर स्वभावाचा आहे, तो गुंड स्वभावाचा आहे, अग्रेसिव्ह स्वभावाचा आहे, हे आपण त्यात मेन्शन करू शकतो. बाकी त्याला इतर ज्या अननेसेसरी गोष्टी आहेत त्या लिहिण्याचं काही आवश्यकता नाही, पण त्याचं वर्णन जे आपल्या केससाठी, आपली केस प्रूव्ह करण्यासाठी आणि आपल्या फॅक्ट्सचा प्रूव्ह करण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्याचं वागणं, त्याचं कंडक्ट, त्याच्या याच्या पूर्वीचं त्यांनी कोणाकोणाला काय काय त्रास दिलेला आहे अशा काही गोष्टी असतील तर त्या टाकणं जरुरी आहे. बाकी बिनकामाच्या गोष्टी टाकून उगाच दाव्याची लेंथ वाढणार आणि त्याच्यामुळे आपलंच नुकसान होईल आणि त्याच्यामुळे कुठल्याही आपल्या विरुद्ध काही गोष्टी असतील ज्या नाही टाकल्या पाहिजेत दाव्यामध्ये. जसं की आपण समजा आपल्याच पक्षकाराची एखादी गोष्ट असेल, ती आपण उगाच अननेसेसरी टाकून आपलं नुकसान त्याच्यामध्ये व्हायला नको. आपण कुठल्याही गोष्टीचं ऍडमिशन तिथे देता कामा नये आणि त्याच्यामुळे वादीचं आणि प्रतिवादीचं वर्णन जे आपण करतो की थोडक्यात सांगतो माहिती पहिल्यांदा, त्याच्यामध्ये कारण कोर्ट पहिल्यांदा जी पहिलीच ओळ कोर्ट वाचेल त्याच्यामध्ये तुमचं फर्स्ट इम्प्रेशन हे बॅड जायला नको. त्याच्यामुळे तुम्ही चुकीचं वाईट तुमच्याबद्दल कोर्टाचं मत होऊ नये, ज्युडिशियल ऑफिसरचं मत होऊ नये, याची देखील काळजी घेतली पाहिजे आणि फर्स्ट इम्प्रेशन चुकीचं नाही पाहिजे. आता पुढचा जो भाग असतो दाव्यामध्ये की सब्जेक्ट मॅटरचं वर्णन, म्हणजे दाव्याचा विषय असलेली वस्तू, जिला आपण सब्जेक्ट मॅटर ऑफ सूट म्हणतो किंवा सूट प्रॉपर्टी म्हणतो, सब्जेक्ट मॅटर ह्याचं वर्णन पुढच्या पॅराग्राफमध्ये, आपण नॉर्मली दुसऱ्या पॅराग्राफमध्ये, दुसऱ्या तिसऱ्या पॅराग्राफमध्ये दावा मिळकतीचं वर्णन आपण ज्याला म्हणतो ते असतं. आता दावा मिळकतीचं वर्णन करताना देखील आपल्याला तिचं व्हॅल्युएशन, ज्युरिडिक्शन या गोष्टी आपण लक्षात घेतोच आणि कुठला दाव्यामधून आपल्याला कुठला मागणी मागायची आहे हे त्याच्याशी संबंधित आहे. आता दावा मिळकतीचं वर्णन करताना एक गोष्ट फार महत्वाची आहे की हे वर्णन जे आहे हे पूर्ण वर्णन पाहिजे. दावा मिळकत, समजा एक दावा मिळकती अनेक प्रकारचे असू शकतात. म्हणजे दाव्याचा जो विषय असतो तो वेगवेगळं वर्णन प्रॉपर्टी असू शकतो. त्याच्यामुळे जर तुम्ही दाव्याच्या प्रॉपर्टीचं वर्णनच जर नीट केलं नाही तर उद्या तुमचा दावा डिक्री होऊन देखील तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. समजा उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, एखाद्या जमिनीच्या कब्जाबद्दल किंवा एखाद्या घराच्या कब्जाबद्दल तुम्ही दावा दाखल केला, तुम्ही दावा चालवला, दावा जिंकला, काही फरक नाही पडला. पण जर सुरुवातीपासून त्या दाव्यामध्ये तुमच्या दावा मिळकतीचं वर्णनच चुकलेलं असेल आणि जर समोरचा वकील असेल तो हुशार असेल, त्यांनी त्याच्यावर मुद्दाम काही हरकत घेतलीच नाही आणि तसाच दावा तुमचा चालला, तो दावा डिक्री पण झाला,
आता ती दावा डिक्री झाल्यानंतर जी दरखास्ती प्रोसिडिंग असते, एक्झिक्युशन ऑफ डिक्री, त्या डिक्रीमध्ये तुम्ही जर तुमच्या चुकीच्या दावा मिळकतीच्या चुकीच्या वर्णनावर जर दावा डिक्री झाला असेल तर तुमच्या दाव्याच्या डिक्रीचं एक्झिक्युशन होऊ शकणार नाही. तुम्हाला त्या जागेचा कब्जा मिळू शकणार नाही. समजा अमुक अमुक बिल्डिंग मधला फ्लॅट नंबर 3 वर तुम्ही दावा केलाय किंवा अमुक अमुक गावातल्या सर्वे नंबर 10 वर तुम्ही दावा केलाय आणि जर त्या दोन प्रॉपर्टीचं वर्णन तुम्ही चुकवलंय, सर्वे नंबर तुम्ही 10च्या जागी 11 टाकलाय किंवा चतुर्थीमात चुकवल्यात, तर ती डिक्रीची ऑर्डर तुमच्या कब्जाची जी कब्जा वॉरंट निघेल, तो कब्जा वॉरंट घेऊन जेव्हा जागेवर जातील बेलीफ तुम्हाला कब्जा द्यायला आणि ते वर्णन चुकलेलं असेल तर ते रिपोर्ट मारून देतील की दावा जमिनीच्या ठिकाणी गेलो असता तिथे दुसरीच प्रॉपर्टी निघाली, त्यामुळे दावा जमिनीचं वर्णन चुकीचं आहे, तुमचा हुकुमनामा तुमची डिग्री एक्झिक्यूट होऊ शकणार नाही आणि तुमची पूर्ण केस पूर्ण मेहनत इतका वेळ तुमचा सगळा फुकट जाईल आणि पक्षकाराचं नुकसान होईल आणि पर्यायाने तुमच्या करिअरचं देखील नुकसान होईल. त्यामुळे हा जो दावा मिळकतीचं वर्णन करणारा जो परिच्छेद दाव्यामध्ये आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि तो देखील त्याचा परत एकदा त्याचा संबंध आपल्या क्लायंटच्या इन्स्ट्रक्शनशी येतो. क्लायंट कडनं इन्स्ट्रक्शन घेताना क्लायंट तुम्हाला पूर्ण माहिती देईल ह्याची तुम्ही अपेक्षा बाळगू नका. तुम्ही पूर्णपणे तुम्ही स्वतःच्या त्याला खोदून खोदून विचारून तुमच्या दृष्टीने जोपर्यंत पूर्ण वर्णन दाव्याचं मिळकतीचं होत नाही तोपर्यंत तुम्ही ते वर्णन घ्या. आता कशा मिळकती दाव्याच्या कशा असू शकतात? वेगवेगळ्या प्रकारचे दाव्याच्या मिळकती किंवा दाव्याचं सब्जेक्ट मॅटर असू शकतं. ते 2 प्रकारचे असतात. त्याला जर ढोबळ मनाने केलं तर टँजिबल आणि इनटँजिबल. टँजिबल म्हणजे काय? ज्याला आपण स्पर्श करू शकतो, ज्या एक्झिस्टिंग गोष्टी आहेत, आणि इनटँजिबल म्हणजे आपल्याला न दिसणार आहे. आता आपण पहिला प्रकार बघू. प्रॉपर्टी मध्ये टँजिबल म्हणजे भौतिक वस्तू, जमीन, प्रॉपर्टी, गाडी, सामान, माल, ह्या म्हणजे त्याला मिळकतीला आपण जसं म्हणतो मुव्हेबल इमुव्हेबल म्हणजे स्थावर मालमत्ता आणि जंगल मालमत्ता. म्हणजे जमीन, घर ह्या स्थावर मालमत्ता झाल्या आणि जंगल मालमत्ता मध्ये काय आलं? एखादं वाहन, एखादा गोडाऊन मध्ये असलेला माल किंवा एखादं वस्तू, ह्या दागिने, या गोष्टी झाल्या या इमुव्हेबल प्रॉपर्टीज. मुव्हेबल प्रॉपर्टीज आणि इमुव्हेबल मध्ये जमीन आणि या. तर आता वर्णन करताना ज्या इमुव्हेबल प्रॉपर्टीज असतात त्यांचं वर्णन त्या प्रॉपर्टीला आयडेंटिफाय करणाऱ्या म्हणजे त्याला ओळखणं, म्हणजे समजा जमीन असेल तर 7-12 उतारा, सर्वे नंबर, त्याच्या चतुर्सीमा, कुठल्या गावात आहे, कुठल्या त्याचा नकाशा, ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. नुसता दावा दाखल केला आणि सब्जेक्ट मॅटर चुकलं तर पुढे जातात. तसं आता ह्या झाल्या टँजिबल प्रॉपर्टी म्हणजे ज्या बघू शकतो आपण डोळ्यांनी, ज्या स्पर्श होतो अशा वस्तू. आता काही वस्तू अशा काही सब्जेक्ट मॅटर किंवा दाव्याचा विषय असा असू शकतो की इनटँजिबल गोष्टी, म्हणजे एखादा अधिकार आहे. आता समजा एखाद्या इजमेंट राईट जरी पकडला, समजा की एखाद्या जमिनीत जाणारा रस्ता एखाद्या दुसऱ्या जमिनीत आहे, तो रस्त्याचा अधिकार आहे त्याचा. का विहिरीत एक विहीर आहे, त्या विहिरीतनं पाणी काढण्याचा अधिकार असतो. तो अधिकार असा तुम्हाला हाताने हा अधिकार असं दाखवता येत नाही. तर तो त्या इनटँजिबल गोष्टी आहेत. किंवा नवीन जे आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराईट, अशा गोष्टी ज्या आहेत की एखाद्या व्यक्तीने एखादं पुस्तक लिहिलंय, त्या पुस्तकाचे अधिकार आहेत, त्याचे कॉपीराईट्स आहेत. ते कॉपीराईट म्हणजे ते पुस्तक नाही, ते कॉपीराईट त्याचे राईट्स आहेत. तर ते सेम पुस्तक दुसरा माणूस छापू शकत नाही, कारण त्याला त्या कॉपीराईट्स ज्या माणसाने ते कॉपीराईट रजिस्टर केलंय, ज्याने ते पुस्तक लिहिलंय, त्याचे अधिकार ते आहेत. ते अधिकार दुसरा माणूस त्याच्या परवानगीशिवाय वापरू शकत नाही. जर कोणी ते वापरण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती कायदेशीर प्रक्रिया होऊ शकते. त्यासाठी तसे ते जे राईट्स आहेत ते इनटँजिबल राईट्स आहेत. त्याच्यामुळे जसे जसे प्रॉपर्टी असतील त्या प्रॉपर्टीचं वर्णन करणं आणि त्या प्रॉपर्टीचं वर्णन त्यासाठी महत्वाचं आहे की त्याचा आपल्याला दावा चालवताना आणि दाव्याचे डिफेन्स त्याच्यावर येऊ शकतात. जर प्रॉपर्टी तुम्ही जर वर्णन केलं आणि ते चुकीच्या कोर्टात असेल, ज्युरिडिक्शनचे त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन येऊ शकतात. त्याच्यामुळे प्रॉपर्टीचं वर्णन हे दाव्याच्या दृष्टीने आणि पुढे एक्झिक्युशनच्या दृष्टीने देखील अतिशय महत्वाचं आहे. आता पुढे जर बघितलं, डिस्क्रिप्शन ऑफ लिगल राईट म्हणजे तुम्ही दाव्यामध्ये तुमचं वर्णन केलं, पक्षकारांचं वर्णन, दाव्याचं वर्णन झालं. आता तुमचा अधिकार काय आहे? कारण कोर्टामध्ये आल्यावरती एक लॅटिन मॅक्झिम आहे की
उबी जस्ट उबी रिमेडियम त्याला म्हणतो आपण, कॉलेजमध्ये शिकलोय की देर इज नो राईट विदाउट अ रिमेडी. जर तुम्हाला राईट पाहिजे असेल, तुम्हाला जर रिमेडी पाहिजे असेल, तुम्हाला जर न्याय पाहिजे असेल, तर तुम्हाला तुमचा अधिकार दाखवला पाहिजे. मग पुढची स्टेज ड्राफ्टिंग मधली अशी आहे की तुमचा अधिकार काय आहे. प्रॉपर्टीचं वर्णन तुम्ही केलं, पण ह्या प्रॉपर्टीवर तुम्हाला कसा अधिकार आहे हा तुम्ही त्याच्या पुढे दाव्यामध्ये विशद करणं फार आवश्यक आहे. आता दाव्यामध्ये तुमचा अधिकार आहे हे तुम्ही कायदेशीर सिद्ध केल्यानंतर मगच तुम्हाला त्याचा कायद्याने तुम्हाला रिलीफ मिळू शकतो. त्यामुळे अधिकार तुमचा काय आहे हा त्याच्या पुढे मेन्शन करणं आवश्यक आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार, कायदेशीर अधिकार असतात, कायद्याने दिलेले अधिकार असतात. आता ते कसे असतात, त्याचा अधिकाराचा म्हणजे सोर्स ऑफ राईट, तुमच्याकडे तो अधिकार कसा आला हे तुम्हाला इथपासून तुम्हाला सांगणं आवश्यक आहे की ह्या प्रॉपर्टीवरती मला अधिकार आहे. मग तो अधिकार आहे ठीक आहे, माझं 7/12 नाव आहे, पण नुसतं 7/12 नाव दाखवून आणि अधिकार दाखवून जमत नाही. तर ते तुमचा अधिकार कसा आला हे जर तुम्ही दाव्यात मेन्शन केलं तर ते तुमच्या अधिक फायद्याचं होऊ शकतं की हा 7/12 माझं नाव आहे आणि ही माझी अँसेस्ट्रल प्रॉपर्टी आहे, असं तुम्ही म्हणू शकता. की तो अधिकार कसा कसा येतो, एक तर तुम्हाला तो वडिलोपार्जित लेगसी आपण ज्याला म्हणतो, वडिलोपार्जित ती प्रॉपर्टी तुमच्याकडे आलेली असते, किंवा दुसरा प्रकारे ऍक्वायर तुम्ही केलेली असते, म्हणजे तुम्ही ती खरेदी केलेली असते, लीज केलेली असते, किंवा तुम्हाला ती ऑप्शन मध्ये खरेदी केलेली असते, तुम्हाला कोणीतरी गिफ्ट केलेली असते. तर तुमच्याकडे ती प्रॉपर्टी कशी आली हा सोर्स ऑफ तुमचा राईट हा तुम्ही मेन्शन केला. हा झाला आता प्रॉपर्टीचा विषय. जो काही अधिकार असेल तुम्ही तो कसा ऍक्वायर केलाय तर ते तुम्हाला म्हटलं पाहिजे की बाबा कब्जाचा अधिकार आहे. तर कब्जा तुमचे वडील आजोबा कब्जामध्ये होते, त्यांच्या कब्जामध्ये नंतर मग तुम्ही कसायला लागले, तुम्ही कब्जामध्ये आले. तर हा जो सोर्स ऑफ राईट आहे हा तुम्ही मेन्शन करणं हा आवश्यक आहे. आता दुसरं त्याच्या पुढे जर बघितलं की तो आणि अधिकार तुम्हाला कुठल्या कायद्याने आला हे देखील तुम्ही सांगितलं पाहिजे की बाबा भाडेकरू असाल, भाडेकरूचा अधिकार असेल तर रेंट टॅक्स प्रमाणे हा तुम्हाला भाडेकरू तुम्ही आहात, किंवा रेंट टॅक्स तुम्ही ज्या भागात तिथे रेंट ऍक्ट ऍप्लिकेबल होतो, किंवा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी प्रमाणे लीज तो सेक्शन ऍप्लिकेबल होतो, हे तुम्ही सांगितलं पाहिजे. आता पुढे जर बघितलं की जर तुम्ही राईट, तुमचा अधिकार आहे हा का इम्पॉर्टंट आहे सांगणं, की जर तुम्ही राईटच, तुमचा अधिकार जर तुम्ही दाव्यात विशद करू शकले नाही आणि अधिकार तुम्ही प्रूव्ह, कारण तुम्ही जेव्हा दाव्यात लिहिणार, ड्राफ्टिंग मध्ये टाकणार, तेव्हा ते तुम्ही पुराव्यात सिद्ध करणार. जर तुम्ही पुराव्यातच टाकलं, ड्राफ्टिंग मध्येच टाकलं नाही, तुमच्या प्लीडिंग मध्येच टाकलं नाही, तर तुम्ही पुराव्यात सिद्ध कसं करणार. त्यामुळे दाव्यामध्ये तुमचं ते सिद्ध करण्याच्या दृष्टीने, आणि सिद्ध नाही केलं तर तुम्हाला त्याचा कोर्टाकडून ऑर्डर कशी मिळणार. त्यामुळे सुरुवातीला तुम्ही ते दाव्यात टाकणं जरुरी आहे, मग ट्रायल मध्ये सिद्ध करून मग तुम्हाला त्याचा कोर्टातून रिलीफ मिळू शकतो. आता दाव्याचा तुम्ही अधिकार, प्रॉपर्टी सांगितली, अधिकार सांगितला, आता त्या दावा दाखल केला म्हणजे तुमचा जो अधिकार आहे कायदेशीर, म्हणजे इन्फ्रिंजमेंट ऑफ राईट आपण म्हणतो, की प्रतिवादीच्या कडून तुमच्या हक्काला बाधा कशी निर्माण झाली हे तुम्हाला पुढे सांगणं हे आवश्यक आहे. आता नुसतं तुमचा अधिकार आहे पण तुम्हाला प्रतिवादीकडून, प्रतिवादी उद्या म्हणाले मी नाही हरकत केली याला, तर ते तुम्हाला दाव्यास कारण कसं आलं, तुम्हाला दावा दाखल करण्यास कारण कधी येतं, तुम्हाला कोर्टाकडे जाण्याची वेळ काय येते, तर तुमच्या अधिकाराला जेव्हा प्रतिवादी हरकत करतो, अडथळा करतो, हे तुम्ही दाखवाल तेव्हा तुम्हाला कायदेशीर अधिकार प्राप्त होतो. कारण आपल्या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे आणि कोर्टात लोक आली पाहिजेत. कोर्टात लोक जर नाही आली तर ती गुंडांकडे जातील आणि कायद्याचं राज्य राहणार नाही. त्यामुळे कोर्टात येण्यासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टीमुळे तुम्हाला आवश्यकता झाली आणि कोर्टात तुम्हाला येण्याची, तुमच्या अधिकाराला बाधा कधी निर्माण झाली हे तुम्ही विशद केलं पाहिजे पुढे दाव्यामध्ये. आणि आपण त्याला तेच म्हणतो की तुम्हाला कधी दाव्यात दाखल करण्याचं गरज कधी पडली हे विशद करणं, त्याला रिझनेबल ऍप्रिहेन्शन म्हणतात. रिझनेबल म्हणजे योग्य असं तुम्हाला जेव्हा कारण कधी वाटलं दावा दाखल करण्यासाठी, तर त्याचं काय कारण घडली, मग ते कसं तुम्ही विशद करणार, की प्रतिवादीने काय केलं, प्रतिवादीचा काय संबंध आहे, त्यांनी तुमच्या त्याचं वागणूक कशी आहे, त्याच्यामध्ये मोटिव्ह काय, इंटेन्शन काय, तुमच्या प्रॉपर्टीला हरकत करण्याचं प्रतिवादीचं काय इंटेन्शन आहे, काय फायदा आहे, तो कशासाठी तुमच्यावरती, तुमच्या
बेकायदेशीर वागून तुमच्या प्रॉपर्टीला तो हरकत का करतोय, तुमच्या अधिकाराला तो बाधा निर्माण का करतोय, हे तुम्हाला विशद करणं जरुरी आहे. त्यासाठी तुम्हाला त्याच्या सवयी, त्याचं वागणं, त्याची या भूतकाळातली वागणूक, या सर्व गोष्टी तुम्ही कोर्टाला मेन्शन करू शकता, दाखवू शकता. त्यामुळे त्या कोर्टात तुम्हाला उद्या सिद्ध करायचे त्या तुमच्या दाव्यामध्ये असणं फार जरुरी आहे. तुम्ही जर काहीच लिहिलं नाही आणि तुम्ही नंतर डायरेक्ट तिथे सांगितलं कोर्टामध्ये पुराव्यात की हा असा आहे, तर कोर्टात तुमच्या दाव्यात कुठेही लिहिलेलं जर नसेल की प्रतिवादीकडून तुमच्या दाव्याला तुमच्या अधिकाराला कशी हरकत अडथळा निर्माण होते, तर पुढे जाऊन तो तुमच्या ऑब्जेक्शन निघू शकतं. आणि त्यामुळे तुम्ही त्याचं वर्णन आणि तुमच्या अधिकारास कसा तो हरकत करतो हे तुम्हाला विशद करणं जरुरी आहे. आता त्याच्यामध्ये मग तो दाव्यास कारण घडलं की त्याची तुमच्या जमिनीवर वाईट नजर आहे कधीपासून, आपण म्हणतो ना की तो सुरुवातीपासूनच माझ्या जमिनीवर त्याची वाईट नजर आहे. मग ती कधीपासून आहे, खूप वर्षापासून आहे, ठीक आहे. मग खरं कारण इमिजिएट कॉज ऑफ ऍक्शन दुसरा एक आहे. इमिजिएट दाव्यास कारण दाखल कारण करण्यास शेवटचं कारण कधी घडलं की अमुक अमुक दिवशी तो आला आणि त्यांनी हरकत केली, मला जागेतून हाकलून द्यायचा प्रयत्न केला, मला धमकी दिली. ते तारीख, वेळ, वार हे नमूद करणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे जर दाव्याला कॉज ऑफ ऍक्शन आपण जर व्यवस्थित मेन्शन नाही केली, नमूद नाही केली, तर फॉर वॉन्ट ऑफ कॉज ऑफ ऍक्शन की नो प्रॉपर कॉज ऑफ ऍक्शन जर नसेल तर तो दावा तुमचा रिजेक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे लिमिटेशनचा विषय जो आहे की दाव्यास कारण कधी घडलं, तर ते तुम्ही 4 वर्षापूर्वी कारण घडलं मनाई हुकुमाचा दावा तुम्ही आज दाखल केला तसं होत नाही. त्यामुळे लिमिटेशन ऍक्ट प्रमाणे देखील तुम्हाला कॉज ऑफ ऍक्शनची तुमची जी तारीख आहे ती दावा दाखल करण्याच्या तारखेपासूनच्या लिमिटेशनच्या पिरियड मधली हवी. त्यासाठी तुम्हाला लिमिटेशन ऍक्टचा देखील स्टडी करून जर तुमचा दावा लिमिटेशन मध्ये असेल किंवा तुम्हाला ती तशी कॉज ऑफ ऍक्शन दाखवावी लागेल की लिमिटेशन मध्ये जी आहे, अदरवाईज तो लिमिटेशनचं ऑब्जेक्शन येऊन तो दावा तुमचा डिसमिस होऊ शकतो. आता आणि तुम्हाला भविष्यात जाऊन मग दाव्यामध्ये कारण काही दाव्यात आपण म्हणतो की कॅज्युअली म्हणतो की दाव्यात जर काय राहून गेलं तर आपण दुरुस्ती करू, पण काही दुरुस्त्या ज्या असतात, कारण 6-17 मध्ये ज्या दुरुस्त्या ऍप्लिकेबल आहेत, दाव्यात सगळ्या गोष्टी दुरुस्त्या करता येत नाही. ज्या मटेरियल, ज्या तुमच्या लिमिटेशनच्या बाबतीत आणि तुमच्या व्हॅल्युएशनच्या बाबतीत दुरुस्त्या करता येत नाही. त्यामुळे जर तुम्ही आता इतक्या कॅज्युअली दावा जर ड्राफ्ट केला आणि पुढे जाऊन दुरुस्ती करू, तसं होत नाही. त्यामुळे ती काळजी घेणं आवश्यक आहे. आता पुढचा जो विषय आहे की प्रथमदर्शनी केस तुम्ही सिद्ध केलेली आहे हे कोर्टाला सांगणं आवश्यक आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी केस सिद्ध केलेली आहे आणि दाव्याचा समतोल, न्यायाचा समतोल तुमच्या बाजूने आहे हे देखील कोर्टाला पटणं आवश्यक आहे. त्यामुळे ते देखील तुम्ही दाव्यामध्ये मेन्शन करणं आवश्यक आहे की प्रथमदर्शनी केस तुम्ही कशी सिद्ध केली आहे आणि बॅलन्स ऑफ कन्व्हिनियन्स म्हणजे न्यायाचा समतोल तुमच्या बाजूने कसा आहे हे देखील दाव्यामध्ये वर्णन करणं जरुरीचं आहे. की जर वादीने मागितलेली जर मागणी कोर्टाने मान्य केली नाही तर वादीचं कसं अपरिमित नुकसान होईल हे दाव्यामध्ये नमूद करणं हे आवश्यक आहे आणि त्याच्या पैशाने भरपाई होऊ शकत नाही, इंजेक्शनच्या बाबतीत आपण म्हणतो. तर त्यामुळे ते मेन्शन करणं दाव्यामध्ये जरुरी आहे. जर तसं मेन्शन केलं नाही तर तुमचा दावा टिकू शकणार नाही. आता कॉज ऑफ ऍक्शनची तारीख पूर्ण आपण मेन्शन केली पाहिजे, हे झालेलंच आहे. आता ज्युरिडिक्शन, कोर्टाला हा दावा दाखल करण्याची ज्युरिडिक्शन कशी आहे हे आपण दाव्यात मेन्शन केलं पाहिजे. ज्युरिडिक्शन क्लॉज ज्याला आपण म्हणतो की ज्युरिडिक्शन 2 प्रकारची आहे. पहिली म्हणजे टेरिटोरियल ज्युरिडिक्शन, म्हणजे त्या कोर्टाच्या स्थळ सीमेत आपण ज्याला म्हणतो, स्थळ सीमेत दाव्या मिळकत जे आहे किंवा दाव्याचं जे कारण आहे त्या कोर्टाच्या स्थळ सीमेत कसं घडलंय हे आपण मेन्शन केलं पाहिजे. तसंच पिक्युनियरी ज्युरिडिक्शन म्हणजे आर्थिक ज्युरिडिक्शन जी आहे की दाव्याचं जे मूल्यांकन आहे हे कोर्टाच्या आर्थिक ज्युरिडिक्शनच्या आतमध्ये आहे. 5 लाख युनिट डिव्हिजनला 5 लाखाचं, युनिट डिव्हिजनला त्याच्यावरचं हे पण आहे, हे मेन्शन केलं पाहिजे. त्यामुळे ज्युरिडिक्शन क्लॉज तसा दाव्यामध्ये कोर्टाला ते पटवून देणं की ही कोर्टाला ज्युरिडिक्शन कशी आहे हे आपण दाव्यामध्ये मेन्शन करणं फार जरुरी आहे. तर पुढचं जर बघितलं की व्हॅल्युएशनचा क्लॉज, व्हॅल्युएशन जर बघितलं
की आपण स्टार्टिंगला म्हणतो की सूट इज व्हॅल्यूड ॲट रुपीज सो अँड सो आणि कोर्ट फी लावली एवढी, हे आपण स्टार्टिंगला म्हणतो शॉर्ट मध्ये. आता ते कसं व्हॅल्युएशन आपण केलंय हे देखील डिटेलमध्ये लिहिणं आवश्यक आहे दाव्यामध्ये, आणि त्याच्यासाठी व्हॅल्युएशन क्लॉज आहे. तर सूट व्हॅल्युएशन ऍक्ट प्रमाणे दाव्याचं व्हॅल्युएशन किती रुपये होईल, काय होईल, हे सूट व्हॅल्युएशन ऍक्टच्या प्रोव्हिजन्स प्रमाणे आपण जे ठरवतो की दाव्या मिळकतीचं वर्णन, त्या दाव्या मिळकतीची किंमत, किंवा दाव्यातला जो काही क्लेम आहे, किंवा रिकव्हरी सूट असेल तर किती पैसे येणं आपल्याला त्याच्याकडून घेणं बाकी आहे, किंवा स्पेसिफिक परफॉर्मन्स असेल दाव्याचं वर्णन, तर त्या कायद्याचा प्रत्येक आणि ज्या गोष्टी दाव्यामध्ये पैशांनी ज्यांचं व्हॅल्युएशन होऊ शकत नाही डिक्लेरेशन, त्याचं 1000 रुपये जे ज्या ज्या कोर्ट फी ऍक्टच्या ज्या प्रोव्हिजन प्रमाणे आपण दाव्याचं व्हॅल्युएशन केलेलं आहे, ती प्रोव्हिजन आणि त्या प्रोव्हिजन मध्ये आपण त्याचं का मेन्शन केलं की दावा, उदाहरणार्थ दावा हा कब्जासाठी आहे आपण असं म्हटलं, तर कब्जासाठी असल्यामुळे दाव्याच्या जमिनीच्या आणि दाव्याची जमीन ही शेत जमीन आहे असं म्हटलं आपण सुद्धा, तर त्याची व्हॅल्युएशन आपण कशी केली आहे आणि शेत जमीन असल्यामुळे त्याचं व्हॅल्युएशन एवढं करून त्याच्यावरती एवढी एवढी कोर्ट फी लावलेली आहे, हे आपल्याला तिथे विशद करणं आणि करणं जरुरी आहे. आणि जर व्हॅल्युएशन आपण चुकीचं केलं तर अदर साइड करून आपल्याला व्हॅल्युएशनच्या संदर्भात WS मध्ये ऑब्जेक्शन येऊ शकतं, आणि जर ते ऑब्जेक्शन जर कोर्टाने सस्टेन केलं तर दाव्यामध्ये आपल्याला डिफेक्ट निर्माण होऊ शकतो. त्यामुळे व्हॅल्युएशन क्लॉज हा टाकणं फार जरुरी आहे. आता आपल्याकडे व्हॅल्युएशनच्या बाबतीत देखील बऱ्याचशा गोष्टी आपल्या कोर्टाच्या डायरीमध्ये मेन्शन केलेल्या असतात की दाव्यांचं व्हॅल्युएशन कसं, कोर्ट फी कशी कॅल्क्युलेट करायची, किती रुपयाला किती कोर्ट फी करायची, आपल्या डायरीमध्ये लिहिलेलं असतं. शॉर्ट मध्ये कोर्ट फी ऍक्टचे रिलेव्हंट प्रोव्हिजन्स डायरीमध्ये पण आपल्याला दिलेले असतात, ते देखील आपण तारखा फॉरवर्ड करताना आणि डायरी मेंटेन करताना या डायरीमध्ये आपल्या रोजच्या कामाला येणाऱ्या गोष्टी बऱ्याचशा लिहिलेल्या असतात, त्या देखील कोर्टात बसल्या बसल्या आपण वेळ फुकट घालवण्यापेक्षा ते वाचणं आवश्यक आहे. आणि त्यातून आपण प्रत्येक वेळी, कारण काय होतं, सिनियर्स हे तुम्हाला मदत करायला नेहमीच तयार असतात, परंतु तुम्ही जर सिनियर्स कडे मदत करायला लहान सहान गोष्टीसाठी गेले तर पहिल्यांदा तुम्ही जर कुठल्या गोष्टीचं स्वतः प्रयत्न नाही केला आणि डायरेक्ट सिनियरकडे गेले तर सिनियरला पण तेवढा वेळ नसतो आणि सिनियरला ते आवडत पण नाही, की सिनियर वाटतं की तुम्ही तुमचं, आता म्हणतात ना आत्मनिर्भर व्हा, तसं आत्मनिर्भर तुम्ही झालं पाहिजे. बाकी इतर वेळी तुम्हाला मदत होऊ शकते, तिथे तुम्ही प्रयत्न करून मग तुम्हाला कळत नाही, मग सिनियर तुम्हाला गायडन्स देऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः प्रयत्न सुरुवातीला केला पाहिजे आणि गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत आणि स्वतःचा प्रयत्न करून पुढे गेलं पाहिजे. आता पुढचा जो पॅराग्राफ असतो आपण म्हणतो अजून काय लिहिणं आवश्यक आहे दाव्यामध्ये, की ह्या कॉज ऑफ ऍक्शन संदर्भात, ह्या कारणासंदर्भात आणि ह्या सब्जेक्ट मॅटर संदर्भात दुसरा कुठला दावा पेंडिंग नाहीये. आता हे काय इम्पॉर्टंट आहे, कारण की पहिलं प्रिन्सिपल असं आहे की एकाच गोष्टीसाठी दोन दोन दावे दाखल करणं चुकीचं आहे. जसं क्रिमिनल लॉ मध्ये आहे की डबल जिओपार्डी, एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा देत नाही कोर्ट, तसं सिव्हिल मध्ये एकाच कॉज ऑफ ऍक्शन साठी, एकाच कारणासाठी दोन दोन किंवा एकापेक्षा अधिक दावे दाखल करणं हे कायद्याला मान्य नाही. त्यामुळे सिव्हिल प्रोसिजर कोड मधले काही प्रोव्हिजन्स आहेत, सेक्शन 10 ज्याला म्हणतो आपण, की सेक्शन 10 मध्ये एकाच प्रॉपर्टीच्या ज्युरिडिक्शन साठी आणि एकाच कॉज ऑफ ऍक्शन साठी जर दोन दावे दाखल केले असतील तर तो दुसरा दावा आहे, तो दावा स्टे होऊ शकतो, किंवा ज्याचा दाव्याचा निर्णय लागून गेलेला आहे. सेक्शन 10 आणि 11 मध्ये थोडाच फरक आहे, की सेक्शन 10 जो आहे हा पेंडिंग दाव्यासाठी आहे, सेक्शन 11 CPC डिसाईड झालेल्या दाव्यासाठी. एखाद्या गोष्टीचा दावा निर्णय झालेला आहे त्याच्यावर पुन्हा दावा होऊ शकत नाही. त्यामुळे आपण दाव्यात फेअरली ते लिहिलं पाहिजे की या कॉज ऑफ ऍक्शन साठी आणि ह्या दावा मिळकतीसाठी पूर्वी कुठलाही दावा आम्ही दाखल केलेला नाही किंवा पेंडिंग नाहीये. त्याच्यामुळे मल्टिप्लिसिटी ऑफ लिटिगेशन, ज्याला आपण अनेक दावे दाखल होणं एकाच गोष्टीसाठी, हे अवॉइड होऊ शकतं. आणि कारण की जर पुढे ते जर कोर्टाच्या निदर्शनास कोणी आणून दिलं किंवा आलं तर आपल्याबद्दल आणि त्या दाव्याला आपल्या स्टे येऊ शकतो आणि तो दावा फेल होऊ शकतो. आता पुढे जर बघितलं की आपण कुठले डॉक्युमेंट्स फाईल केलेले आहेत आणि त्याचं देखील विशद करणं जरुरी आहे, किंवा दावा अमेंडमेंट जर भविष्यात गरज पडली तर ती देखील करण्याची परवानगी असावी, असं देखील आपण मेन्शन करतो. आता सर्वात महत्वाचं म्हणजे प्रेयर क्लॉज.
प्रेयर क्लॉज हा दाव्याचा महत्वाचा आहे, की काय काय प्रेयर्स आपला हा दावा पूर्ण झाला, पण प्रेयर क्लॉजच आपला चुकला तर जे मागितलंच नाही आपण ते आपल्याला कोर्ट देणार नाही. त्याच्यामुळे आणि जी प्रेयर क्लॉज आपण मागितली ती आपण पुढे जाऊन तीच आपली चेंज होऊ शकत नाही. त्याच्यामुळे प्रेयर क्लॉज ड्राफ्ट करताना देखील आपल्याला जसं मगाशी आपण म्हटले की ऑर्डर टू रूल टू प्रमाणे आपण एखादी गोष्ट मागायला जर एखादी मागितलीच नाही, सोडून दिली किंवा आपल्याकडून राहून गेली तर ती आपल्याला परत मागता येत नाही दुसऱ्या वेळी. त्याच्यामुळे प्रेयर क्लॉज ड्राफ्ट करताना आपल्या पक्षकाराचे जे अधिकार आहेत आणि जे त्याला आवश्यक ज्या मागण्या कोर्टाकडून मागणं आवश्यक आहे त्या व्यवस्थितपणे मागणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे प्रेयर क्लॉज मध्ये मुख्य प्रेयर जी आपली आहे की आता दावा आपला समजा स्पेसिफिक परफॉर्मन्सचा आहे किंवा दावा आपला पोझिशनचा आहे, तर पहिली प्रेयर जी आहे की आपल्याला फायनल प्रेयर कुठली पाहिजे की ह्या जागेचा कब्जा जो आमच्याकडून गेलेला आहे तो आम्हाला परत द्यावा. तर सूट प्रॉपर्टीमध्ये आपण वर्णन केलेलं दाव्याचं, तर दाव्याचा मुख्य जे प्रेयर आहे की आम्हाला कब्जा याचा आमच्याकडून जो बेकायदेशीरित्या घेण्यात आलेला आहे तो आम्हाला परत द्यावा किंवा ह्या कराराची पूर्तता आम्हाला प्रतिवादीकडून करून देण्यात यावी, करण्याचा प्रतिवादीला आदेश करण्यात यावा, ही आपली मुख्य प्रेयर असते. आता मुख्य प्रेयर सोबत अँसिलरी रिलीफ ज्याला म्हणतो की दुय्यम जी आपली दुसरी मागणी असते त्याच्यासोबत जी येणारी मागणी असते ती म्हणजे नॉर्मली इंजंक्शनची असते की दावा मिळकतीचा कराराची पूर्तता त्यांनी आम्हाला करून द्यावी आणि ती कराराची पूर्तता करून देईपर्यंत दावा दाखल असेपर्यंत किंवा तो ती केल्यानंतर पण याच्या पुढे त्यांनी कधीही त्याच्यामध्ये ती दुसऱ्याला विकू नये किंवा अजून त्याच्यामध्ये तिरायत इस्माचा हक्क हितसंबंध निर्माण करू नये ही प्रेयर आपण टाकत असतो. त्यामुळे ती ज्याची अँसिलरी रिलीफ आहे ती प्रेयर आणि ऍड इंटरिम रिलीफ आणि कॉस्ट ऑफ द लिटिगेशन म्हणजे दाव्यास दाखल करण्यात झालेला खर्च जो आहे तो वादीला देण्यात यावा प्रतिवादीकडून, ही एक प्रेयर असते. अशा प्रकारे प्रेयर क्लॉज जेव्हा होतो आणि हा पूर्ण दावा ड्राफ्ट होतो मग आपण प्रेयर क्लॉज ड्राफ्ट झाल्यानंतर शेवटी काय आपण दाखवतो क्लायंटचं व्हेरिफिकेशन आणि ऍफिडेव्हिट त्याच्या सिग्नेचर येतात ते असतात. आता आता तुम्ही आता आपण प्री ड्राफ्टिंग झालं, ड्राफ्टिंग करून झाला दावा आपला. ड्राफ्टिंग केल्यानंतर एक त्याला म्हणू शकतो आपण पोस्ट ड्राफ्टिंग, की ड्राफ्टिंग झाल्यानंतर काय करायचं, लगेच पक्षकाराला बोलून सही कर दाखल कर तसं नाही. ड्राफ्टिंग केलेला दावा पक्षकाराला बोलून त्याला वाचून दाखवणं, त्याला तो समजून सांगणं आणि त्याला तो वाचायला देऊन त्याला त्याच्यामध्ये आणखीन काही टाकायचं राहून गेलंय का किंवा त्याला काही काही चुकलंय का राहिलंय का हे देखील त्याला विचारणं आवश्यक आहे. त्यामुळे उद्या जाऊन पक्षकारांनी असं ऍलिगेशन आपल्यावर करायला नको की मी न सांगितलेल्या गोष्टी वकील साहेबांनी दाव्यात टाकल्या की मला माहितीच नाही त्यांनी काय टाकलंय. त्याच्यामुळे त्याला दाखवून घेणं आणि जरी त्याची आपण दाव्यावर सही असते ऍफिडेव्हिट असते तरी पण आपण जेव्हा त्याची सही त्या ड्राफ्ट वर जरी घेऊन आपण एक कॉपी आपल्याकडे जरी ठेवली किंवा इन्स्ट्रक्शन वर एक सही करून जरी आपल्याकडे जर ठेवली तर त्याचा देखील आपल्याला प्रिकॉशन म्हणून एक उपयोग होऊ शकतो. कारण आजकाल जर बघितलं तर वकिलांच्या वरती देखील तक्रार करण्याचं प्रमाण वाढत चाललंय बार कौन्सिलकडे आणि त्या दृष्टीने एक प्रिकॉशन म्हणून देखील आपण ही गोष्ट आपल्या सेफ साईडसाठी करू शकतो. म्हणजे आम्ही नवीन नवीन वकील झालो असताना आमचे सर्वांचे जे वकिलांचे पितामह आहेत ऍडव्होकेट सन्माननीय बाबर देसाई साहेब हे आम्हाला जसं शिकवणीसारखं शिकवायचे बसून त्यांच्या ऑफिसमध्ये बसून विनामूल्य आम्हाला 3-3 तास बसून शिकवायचे एक एक विषय सेक्शन आणि वकिलीमध्ये काही प्रॉब्लेम येतात कसं जायचं. त्यांनी ह्या गोष्टी काही आम्हाला त्यावेळी शिकवलेल्या आहेत की फाईल कशी मेंटेन करावी काय करावं ह्या गोष्टी इन्स्ट्रक्शन्स वर सही घेऊन ठेवावी क्लायंटची. एक सही केलेला ड्राफ्ट आपल्याकडे ठेवावा म्हणजे उद्या आपल्याला त्रास होणार नाही. ह्या अशा काही बारीक सारीक गोष्टी त्यांनी शिकवलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांची देखील इथे आठवण काढणं मला अतिशय उपयोगी वाटतं आणि योग्य वाटतं. तर इन्स्ट्रक्शन्स वर देखील क्लायंटची सही घेऊन ठेवणं आवश्यक आहे आपल्याला जेवढं शक्य तेवढं. आता ड्राफ्टिंगचं हे सगळं झाल्यानंतर आपण दावा दाखल केला. ड्राफ्टिंगचं महत्व म्हणजे काय आहे, ड्राफ्टिंगचं काळजीपूर्वक घेणं काय की वेळ आपलं जर ड्राफ्टिंग चांगलं असेल तर आपल्या दाव्याचा निकाल होण्यास आणि निर्णयास फायदा होऊ शकतो. आपली फाईल कुठल्याही वकिलाच्या हातात गेली आपल्या नंतर किंवा बघा आपल्याकडे एखाद्या दुसऱ्या वकिलांची फाईल येते आपण काय म्हणतो अरे बापरे काय ड्राफ्ट केले मग आपण त्याच्या नावाने बोटं म्हणतो किंवा आपली फाईल दुसऱ्याकडे गेली तर तो म्हणतो अरे काय हे वकिलांनी बनवलं. तर आपण जेवढं ड्राफ्टिंगला जेवढं महत्व द्यायला पाहिजे त्यापेक्षा जास्त आपण महत्व दिलं पाहिजे कारण की ड्राफ्टिंग ही आपल्या वकिलाची ओळख आहे.
वकिलाचा ड्राफ्ट बघून आपण आता ज्या कोर्टात प्रॅक्टिस करतो, तर आपण आपल्या सिनियरचा ड्राफ्ट असतो, तो पहिला संस्कार असतो आपल्यावर. तर आपण आपल्या कोर्टात वकिली करून आपल्याला वकिलांचे ड्राफ्ट माहिती की कुठल्या वकिलांचा ड्राफ्ट कसा असतो. आपण नॉर्मली काही वकील अननेसेसरी लिहितात मोठे दावे, काही वकील शॉर्ट मध्ये पण योग्य दावे लिहितात. तर ती एक वकिलाची ओळख निर्माण होते. आणि जजेसला पण जर चांगला ड्राफ्ट केलेला दावा असेल आणि विनाकारण लांबवलेला नसेल, योग्य ज्या गोष्टी टाकायला पाहिजे त्या टाकायलाच पाहिजे, ज्या गोष्टी अवॉइड करायच्या त्या अवॉइडच केल्या पाहिजे, असा जे योग्य ड्राफ्ट आणि चांगला ड्राफ्ट असेल तर जजेसना पण तो समजून घेण्यामध्ये आणि त्याच्यावर निकाल देण्यात हे होतं. आणि वकिलाचं चांगलं इम्प्रेशन ज्युडिशियरी मध्ये देखील आणि समोरच्या वकिलांमध्ये देखील तयार होतं. त्यामुळे त्याचा आपल्या प्रॅक्टिसचा ठसा उमटवण्यामागे आणि आपल्या प्रॅक्टिसचं नाव आपण आपलं वकिलीमध्ये नाव करण्यामागे याचा फार मोठा ड्राफ्टिंगचा मोठा हात आहे. त्यामुळे ड्राफ्टिंग ही आपली ओळख बनू शकते. त्यामुळे ड्राफ्टिंगवर आपण खूप कॉन्सन्ट्रेट करणं जरुरीचं आहे. आपण जर अननेसेसरी ड्राफ्ट मोठे केले तर तो आपल्याला सिद्ध करायचा पुढे कोर्टामध्ये, आपल्या क्लायंटला विटनेस बॉक्स मध्ये टाकून त्याच्यावर क्रॉस एक्झामिनेशनला सामोरं जायचं आहे. त्याच्यामुळे बिनकामाच्या आणि अननेसेसरी गोष्टी देऊन आपण त्याला देखील बर्डन करत असू. त्याच्यामुळे आणि आपल्याला तो दावा आर्ग्यू पण करायचा आहे, त्याच्यामुळे आपल्याला देखील त्याचा पुढे फायदा होऊ शकतो. त्यामुळे ड्राफ्टिंग मध्ये त्या काळजी घेणं त्या गोष्टींची आवश्यक आहे. आता काही इतर जे गोष्टी आहेत की विषय की लांब दावा मोठा असेल तर तो चांगला का आणि दावा शॉर्ट असेल तर तो वाईट का, असं काही नाहीये. ज्या गोष्टी दाव्यात हव्यात त्या हव्यातच, अननेसेसरी गोष्टी अवॉइड करणं कधीही चांगलं. आम्ही आमच्या गुरूंकडून हे शिकलोय, पाटील साहेब आणि यांच्याकडून. तर त्यामुळे अननेसेसरी दावा मोठा करणं याच्यात कुठलाही घाशील नाहीये. आणि उगाच कोर्टाची पानं वाढवणं आणि आपल्या पक्षकाराला देखील त्याच्यावरती त्याचा बर्डन देणं हे चुकीचं आहे. आणि जास्ती अननेसेसरी लांब दावा असेल किंवा त्याच्यामध्ये फुकट, मग त्याच्यामध्ये समोरच्या माणसाला पण त्याच्यामध्ये डिफेन्स काढण्यात जास्ती मौका मिळतो डिफेन्स काढण्याचा, तो देखील त्याला देणं चुकीचं आहे. आणि ऍडमिशन त्याच्यामुळे जाऊ शकतात. जास्त लिहिण्याच्या नादामध्ये जास्त लिहिण्याच्या हव्याच्या पोटी काही चुकीचं अननेसेसरी ऍडमिशन त्याच्यामध्ये जाऊ शकतात. त्यामुळे ते ऍडमिशन गेले नाही पाहिजेत. काही आपल्या क्लायंटच्या विरुद्ध गोष्टी त्यामध्ये नकळत जाऊ शकतात अननेसेसरी. कारण डॉक्युमेंट्सच्या बाबतीत आपण नको ती डॉक्युमेंट्स फाईल केली तर ती देखील नको समोरच्याकडे नसतील ती पण आपण आणून रेकॉर्डला आणून आपल्याच पक्षकाचं नुकसान करू शकतो. त्याच्यामुळे लांब असो किंवा शॉर्ट असो, एक त्याचा बॅलन्स आपण ठेवला पाहिजे. आणि अति लहान दावा पण चांगला नाही की त्याच्यामध्ये काही गोष्टी राहून गेल्या असं व्हायला नको. त्याच्यामुळे एक त्याचा समतोल साधणं ज्याला आपण म्हणतो ते करणं फार आवश्यक आहे. आणि दावा बनवल्यानंतर आपण जर कुठलाही आपण वकिलीला प्रॅक्टिस म्हणतो, त्याच्यामुळे प्रॅक्टिस आपण विद्यार्थी आहोत, आयुष्यभर आपण विद्यार्थी असतो. त्याच्यामुळे आपण बनलेला आपल्याला जर काही शंका वाटली तर आपल्या सिनियर्सला कन्सल्ट करण्यास कधीही आपण हेजिटेट करू नका, कधीही हे करू नका. कारण की कुठलाही माणूस कधीच परफेक्ट होऊ शकत नाही. त्याच्यामुळे कधीच कोणाला कन्सल्ट करण्यामध्ये कधीच हायगाय करू नका, विचारा. आणि प्रॉब्लेम असेल तर सिनियर्स पण नेहमी आपल्यासाठी तयार असतात. आणि तर हे ड्राफ्टिंगचा विषय जो आहे त्याच्यामुळे जसं म्हटलं की आर्ट ऑफ ड्राफ्टिंग, तर हे एक कलेचा भाग आहे, त्याच्यातून आपल्याला करणाऱ्याला पण सॅटिस्फॅक्शन मिळतं. त्याच्यामुळे तो चांगली ड्राफ्टिंग ही नेहमीच आपलं नाव करू शकते. आणि कायद्याचं जे तत्व आहे, म्हणजे कायद्यात काय म्हटलं की आपल्या या न्याय व्यवस्थेचं, वकिलीचं मुख्य उद्दिष्ट काय आहे की न्याय मिळवून देणं. त्याच्यामुळे हा न्याय मिळवून देण्याकडे जाण्याचं एक माध्यम आहे हा कायदा आणि ही वकिली आणि हे सगळं. त्यामुळे आपल्या डोक्यात उद्देश जो आहे न्याय देणं, आपण आपल्या ध्येय आपण जर न्याय देणं ठेवलं तर बाकी त्याच्या मागून येणाऱ्या गोष्टी ज्या आहेत की यश, संपत्ती आणि नाव, या सगळ्या आपल्याला आपोआप मिळतात. आपण उद्देश फक्त आपल्या न्यायाचं जर ठेवलं तर बाकीच्या गोष्टी ह्या आपोआपच त्यामागे चालत येतात आणि आपल्याला कुठल्याही गोष्टीची गरज पडत नाही. आणि तसंच आता आपण या प्रकारे आज या ड्राफ्टिंग बद्दल मी आपल्याला माझं जे नॉलेज आहे ते मी शेअर करण्याचा प्रयत्न केला. हे लेक्चर वगैरे अजिबात समजू नका. मी तुमच्यासारखाच एक ज्युनियर आहे आणि मी माझे सिनियर हर्षद पाटील साहेब, प्रमोद पाटील साहेब यांच्याकडून आणि इतर वकिलांकडून जे शिकलोय, कारण प्रत्येक कोणी आपले ज्युनियर्स पण आपल्याला शिकू शकतात. त्याच्यामुळे
त्यांच्याकडून जे शिकलोय, जे मला जे उमगलंय, त्यांच्या आशीर्वादाने मला जेवढं समजलंय तेवढं त्यातलं मी थोडं आपल्याला पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. आपलं जे हे काम आहे, वकिलीचं जे काम आहे, हे आपल्या जसं डॉक्टरच्या हातामध्ये आपला जीव असतो, तसं वकिलाच्या हातामध्ये पक्षकाराची प्रॉपर्टी, मिळकत, त्याच्या मेहनतीची सगळी पुंजी असते. त्यामुळे आपण काम करताना हे नेहमी भान ठेवलं पाहिजे, ड्राफ्टिंग करताना कुठलीही वकील, की आपल्या निर्णयावर आणि आपल्या स्किलवर पक्षकाराचं हित अवलंबून आहे. चव्हाण साहेबांनी कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं, की एक दावा डिसमिस झाला, तर मला त्याचं इतकं वाईट वाटलं, की त्यांनी ते दावे दाखल करणं म्हणजे क्रिमिनल प्रॅक्टिस त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलं, कारण सिव्हिल त्यांनी ते त्यांच्या मनाला ती गोष्ट लागली. तर हा भाव मनात ठेवणं फार जरुरी आहे. तसंच हे आज मला या योग्य समजलं आणि ह्या लेक्चर मला हे संवाद साधण्याचा मला मौका दिलात आणि मला एक संधी दिली. त्यामुळे मी अतिशय आभारी आहे आणि हा मी माझा बहुमान समजतो, की माझ्यासारख्या एवढ्या सिनियर नसलेल्या वकिलाला देखील या विषयावर बोलण्याची संधी दिली. त्यामुळे मी हर्षद पाटील साहेबांचे आणि माझे कलिग सिद्धार्थ भोईर साहेब आणि कमिटीचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद मंजित साहेब. आज अतिशय चांगल्या प्रकारे आपण इकडे हा जो विषय आहे ड्राफ्टिंग, आर्ट ऑफ ड्राफ्टिंग, हा जो अतिशय चांगल्या प्रकारे इथे हाताळलेला आहे. मुळात हे जे आपण लेक्चर सिरीज सुरू जी केलेली आहे त्याच्या मागे उद्दिष्ट असं आहे की साध्या आणि सोप्या शब्दामध्ये आपल्याला ऍज अ लॉयर प्रॅक्टिस करत असताना जे काही विषय आपल्या पुढे येतात ते साध्या आणि सोप्या भाषेत जर कोणी समजावून सांगितले तर आपण निश्चितपणे चांगल्या प्रकारे कोर्टात काम करू शकतो. आपण जर बघितलं असेल की अनेक लेक्चर सिरीज सुरू आहेत आणि अनेक एमिनंट लॉयर्स आपल्या समोर येत आहेत आणि आपल्याला निरनिराळ्या विषयांबद्दल माहिती करून देत आहेत. तर अशाच प्रकारे आमचा हा प्रयत्न आहे की भिवंडी वकील संघटनेकडे मध्ये जे काही आपले वकील मित्र आहेत यांना साध्या आणि सोप्या शब्दात कायद्याबद्दल थोडीफार माहिती करून द्यावी. त्याचप्रमाणे हे आपण एक डिस्कशन करतोय, म्हणजे इथे असं नाहीये की बाबा एक पर्टिक्युलर सगळे एकदम एमिनंट हे आहेत आणि ते सगळं आपल्याला इथे शिकवत आहेत, तर असा कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये उद्देश नाहीये. उद्देश एवढाच आहे की सगळ्यांनी कायद्याचं ज्ञान हे सगळ्यांना मिळालं पाहिजे आणि हा संवाद साधण्याचा एक आम्ही इकडे प्रयत्न करतोय. आपण हे आता 3 लेक्चर झाली, याच्या पुढे आपल्याला राजन सळुंके ऍडव्होकेट जे आहेत ठाण्यातले, हे लॉ ऑफ एव्हिडन्स वर आपल्याशी संवाद साधतील. त्याच्यानंतर ऍडव्होकेट मनीष कानिटकर आहेत, हे सीपीसी बद्दल आपल्याला आपल्या समोर आपल्या पुढे माहिती देतील. त्याचप्रमाणे आपण आणखी 2-3 वेगळे विषय इथे घेणार आहोत आणि बार कौन्सिलची लेक्चर सिरीज पण सुरू आहे. अनेक आपण मेसेजेस बघतो, तर मला माझी सगळ्यांना ही विनंती आहे की जेवढे लेक्चर्स हे एमिनंट लॉयर्स हे झूम वरून किंवा फेसबुकच्या माध्यमातून जे काही आपल्याशी संवाद साधतायत किंवा लेक्चर सिरीज मध्ये ते आहेत, तर सगळे लेक्चर्स, कारण का आपल्याला आणखी आता परत 31 पर्यंत वेळ आहे. सो टिल 31 आपल्याला जर हे 10-15 दिवस मिळत आहेत पुन्हा आपल्याला चांगल्या वकिलांना ऐकण्याचा, तर आपण या सगळ्यामध्ये आपण आवर्जून सगळे लेक्चर्स अटेंड करावे. आता पुढलं जे लेक्चर आहे ते परवा, म्हणजे आपल्याला मेसेज येईलच, 20 तारखेला ऍडव्होकेट राजन साळुंके यांचं लॉ ऑफ एव्हिडन्स वर लेक्चर असणार आहे. तर पुन्हा आपल्याला मेसेज आणि येईलच, त्याच्यामध्ये आपला आयडी नंबर, आपला पासवर्ड आणि टायमिंग हे त्या याच्यामध्ये आपल्याला माहिती करून देतील ऍडव्होकेट आपले सेक्रेटरी सिद्धार्थ भोईर यांच्याकडून तो मेसेज येईल. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. पुन्हा एकदा आमचे ही जी टीम आहे, ऍडव्होकेट मंजित राऊत आपले अध्यक्ष, सचिव सिद्धार्थ भोईर, आमचे मित्र वैभव भोईर, त्याचप्रमाणे व्यंकटेश चिटीगण यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि सगळ्यांचे आभार मानतो की आपण या लेक्चर सिरीज मध्ये इकडे आम्हाला चांगले सपोर्ट करतायत. जर आपण समोरून प्रतिसाद दिला नाही तर आम्हाला पुढे हे कंटिन्यू करायला खूप याच्यामध्ये निश्चितच, जर आपल्याकडे पार्टिसिपंट्स नसतील तर फार जड जातं. म्हणून चांगल्या प्रकारे आपण सपोर्ट करतायत. अशाच प्रकारे जे लेक्चर्स आम्ही पुढे घेणार आहोत त्याच्यामध्ये सपोर्ट करत राहा असे आपल्याला विनंती करतो आणि आजचं हे लेक्चर संपलं, इथे मी हे घोषित करतो. थँक्यू.
हा एकदम चांगला आहे.